पृथ्वीच्या उष्णतेचे पट्टे, उष्णतेमुळे निर्माण झालेले पट्टे. म्हणजे काय पाहिजे तुम्हाला? दाबाचे पट्टे पाहिजे. हा काय होता तुमचा 0 डिग्री. अक्षांश शिकलो ना आपण. सो 0 डिग्री. ओके. इतका वेळ आपण कशाच्या भाषेत बोलत होतो? तर 0, 23.5, 66. आठवतंय का हे? 0, 23.5 वरचा म्हणजे कोण होता? वरचा कोण होता? कॅन्सर म्हणजे कर्कवृत्त होता. 66 वरचा म्हणजे कोण होता? आर्क्टिक सर्कल. राईट. खालचा 23.5 म्हणजे कोण होता? मकर वृत्त. आणि खालचा 66 म्हणजे कोण होता? अंटार्क्टिक. अंटार्क्टिक सर्कल. ओके. आता आपण 23.5 आणि याच्या भाषेत बोलणार नाही आहोत. इथून पुढे आपण 0, त्याच्यानंतर 30, त्याच्यानंतर 60 आणि नंतरचा हा आहे 90. सो 30, 60 आणि हा आहे शेवटचा 90. म्हणजे इथून पुढे बोलताना आपण ट्रॉपिकल रिजन आणि टेम्परेट रिजन ह्यांच्या भाषेमध्ये बोलणार आहोत. आता जेव्हा पाहतोय विषुवृत्तीय भाग म्हणजे कुठला? तर शून्यापासून वरती 10 किलोमीटर आणि शून्यापासून खाली 10 किलोमीटर म्हणजे खरं तर तुमचा काय विषुवृत्तीय पट्टा आहे. ठीक आहे. विषुवृत्तीय पट्टा आपण क्लायमॅटिक झोनच्या बाबतीमध्ये बोलतोय. आता शून्यापासून वरती 30 आणि शून्यापासून खाली 30 म्हणजे खरं तर वरती 30 ते खाली 30 असा पूर्ण हा 60चा पट्टा काय आहे? ट्रॉपिकल रिजन आहे. म्हणजे उष्णकटिबंधीय रिजन आहे. म्हणजे विषुवृत्तीय हा खरं तर उष्णकटिबंधाचाच एक भाग आहे. विषुवृत्तीय हा उष्णकटिबंधाचाच एक भाग आहे. काय सांगितलं आपण? 0 ते 30 आणि 0 ते 30 खाली. 0 ते 30 वर आणि 0 ते 30 खाली म्हणजे काय आहे? उष्णकटिबंध म्हणजे ट्रॉपिकल झोन आहे हा. आता 30 पर्यंत आलात तुम्ही, बरोबर. सो 30 ते 60 हा तुमचा आहे समशीतोष्ण म्हणजे टेम्परेट झोन. 30 ते 60 खाली सुद्धा काय आहे? टेम्परेट झोन आहे. टेम्परेट झोन. आणि मग 60 ते पुढचा सगळा तुमचा ध्रुवीय प्रदेश आहे. ध्रुवीय प्रदेश 60 ते 90 ध्रुवीय प्रदेश. ओके. ओके. इथपर्यंत आला तुम्ही? ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की ह्या भागामध्ये एनर्जी जनरेशन कसं आहे. तर आपण पाहून झालंय की हा जो सूर्याचा 0 आणि हा आहे 23.5 आणि इथला 23.5. तर साधारणपणे सूर्य हा तुमचा लंबरूप कुठपर्यंत असू शकतो? इथपर्यंत. म्हणजे हा अख्खा झोन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ऊर्जा मिळतीये. त्याच्या पुढचा भाग हा एनर्जी डेफिशियंट आहे कायम. कारण तिरके पडतायत ना. आणि हे आपलं पाहून झालं होतं. अँगल ऑफ इन्सिडन्स वाढला की तुमची उष्णता वाढेल का कमी होईल? अँगल ऑफ इन्सिडन्स वाढल्यावर म्हणतोय आपण. अँगल ऑफ इन्सिडन्स वाढल्यावर ही तिरकी जेव्हा इथून हा किती आहे? हा किती आहे? हा किती आहे? हा किती आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स बोलतोय आपण. येणारा सूर्यप्रकाश भूपृष्ठाशी कुठला कोन करतोय त्याबद्दल आपण बोलतोय. सो इथे झालाय तो 90चा कोन झालाय. जसजसं तुम्ही वर जाल तसं हा कोन कमी 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 होत जातोय. सो सगळ्यात जास्ती कोन किती आहे? तो 90चा कोन आहे. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स जर कमी झाला तर एनर्जी कमी होणार आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स वाढला तर एनर्जी वाढणार आहे. आलं लक्षात? आणि मॅक्सिमम अँगल किती असणार आहे? तो 90चा असणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत ओके. आपण काय म्हणतोय की मॅक्सिमम हा 90 कुठपर्यंत असू शकतो? इथपर्यंत असू शकतो. 23.5 पर्यंत असू शकतो. आणि इथे इथपर्यंत असू शकतो 90चा जेव्हा सूर्य खाली सरकणार आहे तेव्हा. ठीक आहे. म्हणजे कुठल्या रिजन मध्ये सगळ्यात जास्त एनर्जी मिळतीये? ती ट्रॉपिकल झोन मध्ये सगळ्यात जास्त मिळतीये. वरचा जो झोन आहे सगळा तो एनर्जी डेफिशियंट झोन आहे. सगळ्यात कमी एनर्जी कुठे मिळणार आहे? 90 वरती आणि 90 खालती. बरोबर का? ओके. आता आपण म्हणूयात दिवस आणि रात्र. 6 महिने दिवस आणि रात्र असं आपण पाहत होतो. सो 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र. उत्तर गोलार्धाच्या जर बाबतीत बोलायचं झालं तर 6 महिन्याची रात्र साधारण कधीच्या काळात असणार आहे उत्तर गोलार्धात? 6 महिन्याची रात्र दक्षिण म्हणजे कधीपासून कधीपर्यंत? 23 सप्टेंबर ते 21 मार्च. 23 सप्टेंबर ते 21 मार्च. बघा ना इथे 23 सप्टेंबरला होता. आता सूर्य खाली गेला किती? 22 डिसेंबर. पुन्हा वर आला 21 मार्च. म्हणजे हा कोण आहे? दिस इज विंटर सोलॅस्टिस. विंटर सोलॅस्टिस. बरोबर. म्हणजे विंटर सोलॅस्टिसचा काळ आहे जेव्हा इथे काय आहे? 6 महिने रात्र आहे. आणि उलट मग इथून 21 मार्चला वर यायला सुरुवात केली. तिरके का होईना पण मिळतात. डिफ्यूज सनलाईट का होईना पण मिळतंय वरती.
हा वरती 21 जूनला आला, पुन्हा खाली गेला ती काय होती 23 सप्टेंबर. म्हणजे 21 मार्च ते 23 सप्टेंबर हा वर्षातला आधीचा काळ. हा काय आहे, तो दिवस 6 महिन्यांचा दिवस असणार आहे आर्क्टिक सर्कलवर. 6 महिन्यांचा दिवस असणार आहे. एक्झॅक्टली उलटी कंडिशन खाली बघायची आहे. ज्यावेळेला वरती दिवस असणार आहे त्यावेळेला खाली रात्र असणार आहे, ज्यावेळेला खाली रात्र असणार आहे उलट. येते लक्षात? ठीक आहे. आता आपण म्हणतोय की मुळात ह्यामुळे काय झालंय की एनर्जी सरप्लस एरिया एक तयार झालाय आणि एनर्जी डेफिशियंट एरिया एक तयार झालाय. सरप्लस कुठला आहे कळतंय आपल्याला, सरप्लस म्हणजे हा आहे आणि डेफिशियंट म्हणजे काय, हा वरचा आहे. इथपर्यंत लक्षात आलंय? ओके. आता पुन्हा आपण बघतोय की साधारणपणे साधारणपणे तुम्हाला माहिती आहे की टेम्परेचर इज बेसिकली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी प्रेशर. क्लायमॅटिक कंडिशनच्या बाबतीत आपण बोलतोय फक्त. ठीक आहे, पुढे जाऊन मी उलट पण शिकवणार आहे. टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर, ते नंतर बघू आपण. आत्ता पुरतं काय लक्षात ठेवायचं आहे, टेम्परेचर वाढलं की प्रेशर कमी होणार, टेम्परेचर कमी झालं की प्रेशर वाढणार. हे आपल्याला माहिती आहे. कशाच्या बाबतीत, हवेच्या बाबतीत आपण बोलतोय. सो हवेच्या बाबतीमध्ये टेम्परेचर वाढलं, तापमान वाढलं की दाब कमी झाला आणि तापमान कमी झालं की दाब वाढला. ठीक आहे, इतका वेळ आपण फक्त टेम्परेचर डिस्ट्रीब्युशनवर फोकस केला होता. आता फोकस कशावर करतोय की मुळात पृथ्वीवर निर्माण दाबाचे पट्टे कसे निर्माण होतात ह्यावर फोकस करतोय. आता दाबाचे पट्टे कसे निर्माण होतात ह्यासाठी मुळात 2 पट्टे आपण आधी बघूयात. ते 2 पट्टे कुठले असतील तर एक आहे विषुववृत्तावरचा पट्टा आणि दुसरे पट्टे आहेत ते पोलर रिजनवरचे पट्टे, म्हणजे ध्रुवीय प्रदेशांमधले पट्टे. आता दाबाचे, पृथ्वीच्या दाबाचे पट्टे, सो प्रेशर बेल्ट्स ऑफ अर्थ, प्रेशर बेल्ट्स. दाबाचे पट्टे 2 पद्धतींनी तयार होताना दिसत आहेत. एक आहे तुमचे उष्णतेमुळे तयार झालेले थर्मली इंड्यूस्ड बेल्ट्स, थर्मली इंड्यूस्ड, उष्णतेमुळे तयार झालेले. आणि दुसरे पट्टे आहेत त्यांचं नाव आहे डायनॅमिकली इंड्यूस्ड. सो हे उष्णतेमुळे नाही तयार झाले, हे कशामुळे, अदर फॅक्टर्स दॅन दी टेम्परेचर. ठीक आहे, आता उष्णतेमुळे तयार झालेले आपण बोललो ना आधीच की काय करायचंय, 2 रिजन असे काढायचे की ज्यांच्यामध्ये सगळ्यात जास्ती उष्णता आहे आणि सगळ्यात कमी उष्णता आहे. कुठले तसे 2 झोन, पहिला आहे शून्यावरचा, विषुववृत्तावरचा, 5 डिग्री वरती आणि 5 डिग्री खाली. विषुववृत्तावर आलात का सगळे? तुम्हाला माहिती आहे की वर्षभर इथे एनर्जी जास्ती असणार आहे. एनर्जी जास्ती म्हणून टेम्परेचर जास्ती, टेम्परेचर जास्ती म्हणून दाब कमी, अत्यंत कमी, बरोबर. म्हणून हा एक पहिला झोन तुमचा झाला कशामुळे, सगळ्यात जास्ती एनर्जी असल्यामुळे तयार झाला. ठीक आहे, सो थर्मली इंड्यूस्ड मधला पहिला कोण झाला तुमचा, विषुववृत्तीय पट्टा तयार झाला कारण उष्णता जास्ती आहे. आता थर्मली इंड्यूस्ड मधला दुसरं कोण आहे की जिथे सगळ्यात कमी एनर्जी असणार आहे असा झोन कोण आहे, ध्रुवीय, दोन्ही ध्रुवांवरती, बरोबर. सो 90 डिग्रीज नॉर्थ अँड 90 डिग्रीज साऊथ, बोथ बेल्ट्स. हा जो 90 ला तयार झालेला बेल्ट आहे आणि हा जो 90 ला तयार झालेला बेल्ट आहे, दोन्ही काय तुमचे, दोन्ही काय कमी तापमानाचे, म्हणजेच कशाचे, जास्ती दाबाचे. कमी तापमानाचे म्हणजे काय, जास्ती दाबाचे. सो इथे काय झाले, ऍक्च्युली 2 तयार झाले, एक नॉर्थ पोलवरचा आणि एक साऊथ पोलवरचा. सो आता लक्षात येईल आपल्याला की टोटल 3 बेल्ट आधी तयार झाले. कुठले 3 बेल्ट, एक विषुववृत्तावरचा पट्टा तयार झाला, तापमान जास्ती म्हणून दाब कमी. हवा काय होतीये, हळूहळू वर 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 जातीये, राईट. कारण हवा झाली विरळ, हवा झाली हलकी, तापमान वाढल्यामुळे दाब कमी झाला आणि हवा वर 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 जायला लागली. असा पहिला. आणि असे दुसरे 2 तयार झाले जास्ती दाबाचे, कुठे, दोन्ही ध्रुवांवरती तयार झाले. ठीक आहे, आता आपल्याला हे माहिती होतं की आपण विषुववृत्तावरती जर उभे असाल तर हवा कशी होतीये, वर 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 जाते, इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. आता वर जाताना कुठपर्यंत वर जाणार आहे ही हवा, खरं तर ट्रोपोस्फिअरची उंची किती आहे तुमची, 18 किलोमीटर एवढी आहे. पण जसजसे हे वर जात आहेत तसतसे एक 3-4 फॅक्टर्स आहेत. त्यातला पहिला महत्त्वाचा फॅक्टर आहे की वरती काही 6 ते 7 किलोमीटर हाईटवरती बॅरियर्स आहेत. सो बॅरियर्स म्हणजे काय, ते कुठल्या प्रकारचे बॅरियर्स हे पुढे जेव्हा मी सायक्लोन शिकवीन तुम्हाला त्यावेळेला मी सांगेन तुम्हाला. आता नाव लक्षात ठेवायचं आहे फक्त, वायू राशी किंवा एअर मास नावाचे बॅरियर आहेत वरती. आता तुम्ही वर जाताय असे, सो वर गेल्यानंतर खालनं अशी हवा वर 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 जातीये, एक तर बॅरियर्स आहेत आणि दुसरी गोष्ट पृथ्वीचं फिरणं, ह्यामुळे वर गेलेली हवा डिफ्लेक्ट झाली दोन्ही बाजूला. आलं का लक्षात, ती वर नाही निघून गेली,
वर गेली, दोन्ही बाजूंना डिफ्लेक्ट झाली. तुम्ही विषुवृत्तावर उभे आहात, वर गेलात, दोन्ही बाजू म्हणजे इकडे नॉर्थ पोल आहे, इकडे साऊथ पोल आहे. सो वर गेलात, दोन्ही बाजूंना डिफ्लेक्ट झाली. सो अशी आता आडवी व्हायला सुरुवात झाली. ही दिसली का आडवी वाहतीये ती? ओके, ठीक आहे, इथपर्यंत आलात तुम्ही, ठीक आहे. म्हणजे आता इथे बघूयात आपण काय झालं की इथे हवा वर आली, इथे ही इकडे गेली आणि इकडे गेली, दिसली दोन्ही बाजूंना जाताना. ओके, आता भूपृष्ठावर या. आता जी पाहिली ती कुठली कंडिशन होती? 6-7 किलोमीटर हाईटवरची होती. आता भूपृष्ठावर या. भूपृष्ठावर तुम्हाला माहिती आहे कायम जर त्या दोन भागांमध्ये, दोन रिजनमध्ये जर प्रेशर डिफरन्स निर्माण झाला, प्रेशर डिफरन्स बोलतोय आपण, वायुभार निर्माण झाला, म्हणजे काय? दाबांमध्ये डिफरन्स निर्माण झाला दोन ठिकाणच्या, तर जास्ती दाबाकडनं कमी दाबाकडे वाऱ्यांची निर्मिती होणार आहे. हे माहिती आपल्याला. म्हणजे आपल्याला एवढी तर फॅक्च्युअल डेटा माहिती आहे की 0 डिग्री विषुवृत्तावरती काय आहे? कमी दाबाचा पट्टा, अत्यंत कमी दाबाचा पट्टा. सो काय होणार आहे ह्या भागाकडे? इकडनं हवा खेचली जाणार आहे, एवढं तर कळलं. सो साईडला किती किती प्रेशर आहे डझंट मॅटर, कम त्याच्यापेक्षा जास्ती आहे का एवढंच मॅटर करतंय. सो असलेला विषुवृत्तावरचा दाब हा अत्यंत कमी आहे. सो आजूबाजूच्या झोनमध्ये काय असणार आहे? त्याच्या कंपॅरेटिव्हली जास्ती दाब आहे, त्यामुळे काय झालं? हवा खेचली गेली. इथपर्यंत आलात तुम्ही? ओके. सो इथे खाली काय दिसतंय? हवा खेचली जातीये विषुवृत्ताकडे. खेचली गेलेली हवा जी वर चालली होती त्यामुळे जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून कोण काढतंय? जी खाली सरफेसवरनं खेचली जातीये ती हवा भरून काढतीये. सो सरफेसला हवा खेचली गेली दोन्हीकडनं, इथे वर गेली, इथे डिफ्लेक्ट झाली. आता नीट लक्षात घ्या, ज्या भागामधनं हवा खेचली जात होती, ज्या भागामध्ये हवा खेचली जात होती तिथे सुद्धा पोकळी निर्माण झाली आहे, कारण मूळ इथली हवा इकडे ओढली गेली आहे. येतंय का लक्षात? ओके. त्यामुळे थ्रस्ट निर्माण झालाय त्या भागामध्ये. कसला थ्रस्ट आहे हा? की एकीकडे तुम्ही पाहताय की भूपृष्ठावरची हवा कुठे? विषुवृत्ताकडे खेचली जातीये, ठीक आहे. आणि तुम्ही वरच्या हाईटला 6 किलोमीटरला काय पाहताय की डिफ्लेक्ट झालेली हवा कुठे? आता 30 वरच आहे, पण कुठे? वरती हाईटवर आहे 6 ते 7 किलोमीटर, ठीक आहे. पण खाली भूपृष्ठावरती तर पोकळी निर्माण झाली आहे 30ला, त्यामुळे थ्रस्ट क्रिएट झालाय खाली खेचण्याचा. आता काय झालं की इथून हवा वर आली, दोन्ही बाजूंना डिफ्लेक्ट झाली आणि इथे खाली खेचली. येतंय लक्षात? काय झालं? वर गेली, डिफ्लेक्ट झाली, 30ला खाली खेचली, तीच हवा पुन्हा काय येतंय? सो हे काय झाली? दिस इज अ सेल, कक्षा तयार झाली ही एक वेगळी. येतंय लक्षात? नॉर्मली आपण जेव्हा जॉग्राफी शिकतो, म्हणजे 10वी पर्यंत 12वी पर्यंत जॉग्राफी शिकतो, त्यावेळेला आपल्याला वाटत असतं की खूप सिंपल आहे जॉग्राफी, म्हणजे काय? जास्त दाबाच्या पट्ट्याकडनं कमी दाबाच्या पट्ट्याकडे कायम हवा वाहते. तुम्ही पृथ्वीवरच्या सगळ्या वाऱ्यांच्या निर्मितीमध्ये पाहाल, सगळ्या तिथे प्रत्येक ठिकाणी सेल आहेत. कुठेही असं दिसणार नाही की फक्त काय येणारी अशी काय आडवी एकच हवा आहे असं दिसणार नाही. सो प्रत्येक ठिकाणी सेल आहेत आणि म्हणून आता वेगवेगळ्या ह्या ज्या वाऱ्यांची निर्मिती हे कॉम्प्लिकेट होत चालली आहे, कारण ती एक ब्रांच, आपण ज्याला वारं म्हणतोय ती एक ब्रांच आहे त्या सेलमधली, हे लक्षात घ्या. अशी कंप्लीट सेल तुम्हाला दरवेळेला दिसणार आहे. आता काय पाहतोय हे लक्षात घ्या तुम्ही की अशी एक सेल इथे कंप्लीट झाली, मान्य मला. आता उलटं बघूयात आपण की हा जर जास्ती दाबाचा इथे खाली खेचला गेला होता आणि जास्ती दाबाचा पट्टा निर्माण झालाय, तर जास्ती दाबाकडनं कायम हवा दूर फेकली जातीये. एकीकडे तर ऑलरेडी पाहून झालं आपलं की ती दूर फेकली जातीये आणि कोणाकडे खेचली जातीये? शून्याकडे. पण सेम तुम्हाला इकडे पण दिसणार आहे, जास्ती दाबाचा पट्टा तयार झालाय तो, त्यामुळे काय? फेकली जातीये दोन्ही बाजूंना. इथे पण काय? दोन्ही बाजूंना फेकली गेली, ठीक आहे. आता आपण 90ला जाऊयात. 90 मुळातच जास्ती दाबाचा पट्टा होता हे माहिती आपल्याला, त्यामुळे जास्ती दाब अगेन फेकणार आहे हवा. ती फेकलेली हवा कुठे येणार आहे? पुन्हा दिसतीये. म्हणजे आता हा एक झोन तयार झाला 60 वरचा की ज्याच्याकडे हवा खेचली जातीये. का खेचली जातीये? मुळात स्वतः खेचत नाहीये तो, दुसरे फेकतायत म्हणून खेचली जातीये. येतंय लक्षात? सो दोघांमधला डिफरन्स आहे. कोणा दोघांमधला? विषुवृत्तीय पट्ट्यातला आणि 60 मधला डिफरन्स आहे हा. विषुवृत्तीय पट्टा हा मुळात स्वतः कशामुळे तयार झालाय? स्वतः आधी उष्णतेमुळे तयार झालाय, बरोबर. म्हणजे आधी खेचण्यामध्ये रोल कोणाचा आहे? विषुवृत्तीय पट्ट्याचा स्वतःचा आहे. पण 60 वरती स्वतः खेचण्यात 60चा रोल आहे का? नाहीये, दुसरे फेकतायत म्हणून तो पट्टा तयार झालाय. आता तुम्हाला फरक लक्षात येत असेल की इकडे मी थर्मली इंड्युस्ड का म्हटले आणि इकडे डायनॅमिकली. देर आर व्हेरियस फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर दी फॉर्मेशन ऑफ दीज टू बेल्ट्स, 30 वरचा आणि 60 वरचा. का जातीये? तर मुळात 30 वरचा जो पट्टा आहे तो कशामुळे तयार झालाय हे आधी आपण लक्षात घेऊयात. कशामुळे तयार झालाय? आधीच्या सेलमुळे तयार झालाय, म्हणजे विषुवृत्तावरच्या सेलमुळे तयार झालाय. विषुवृत्ताने खेचली स्वतःकडे हवा म्हणून तयार झाला.
सो ते जे थ्रस्ट तयार झालं त्यामुळे 30 वरती हवा सबसाईड डाऊन होतीये, 30 वर हवा खाली येते. सो वरनं प्रेशर, दाब आहे वरनं, त्या प्रेशरनी हवा खाली जातीये. सो खाली जातीये ज्या वेळेला म्हणजे तो जास्ती दाबाचा पट्टा तयार झालाय. आता कुठलाही जास्ती दाबाचा पट्टा कसा काम करणार आहे, हवा फेकणार आहे बाहेर, बरोबर. सो एका बाजूला तो ऑलरेडी फेकत होता, पाहिलं होतं, कारण त्याच्यात रोलच विषुववृत्ताचा होता. पण दुसऱ्या बाजूला हा स्वतःहून फेकणार आहे. आता का फेकणार आहे, कारण तो स्वतः जास्ती दाबाचा झालाय म्हणून फेकणार आहे. येतं लक्षात? ओके. सो म्हणजे ह्या दोघांच्या निर्मितीमध्ये, ह्याच्यात आणि ह्याच्यात, हे काही स्वतः जास्ती उष्णता किंवा कमी उष्णतेमुळे तयार नाही झालेले, दुसरे तयार झाले म्हणून हे तयार झाले. म्हणून त्याला आपण डायनॅमिकली इंड्युस्ड बेल्ट्स असं म्हटलो. सो दोन मुळात तयार झाले ते आधीचे कोण होते, एक तयार झाला विषुववृत्तावरचा, दोन तयार झाले नॉर्थ पोल साऊथ पोल. नावं काय दिली आपण, पहिला नाव दिलं आपण, नाव द्या पहिल्याला, विषुववृत्तीय विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा नाव दिलं का तुम्ही आता. सो आधी नावं देऊन घेऊयात मग पुढे पाहूयात. विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा पहिला कितीवर तयार झालाय, शून्यापासून वरती 5 आणि खाली 5, शून्यापासून वर 5 खाली 5. ठीक आहे. दुसरे पट्टे तयार झाले होते कुठे, 90ला. सो 90च्या यांची नावं देऊन टाका. 90 नॉर्थला तयार झालेला ध्रुवीय जास्ती दाबाचा पट्टा, ध्रुवीय जास्ती दाबाचा पट्टा, आणि 90 साऊथला पण तयार झालेला ध्रुवीय जास्ती दाबाचा पट्टा. इंग्लिशमध्ये 0ला तयार झालेला इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट, इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट, आणि वरती 90ला तयार झालेले पोलर हाय प्रेशर बेल्ट. सिंपल आहेत दोन्हींची नावं. 90ला तयार झालेले पोलर हाय प्रेशर बेल्ट, ध्रुवीय जास्ती दाबाचा पट्टा. ठीक आहे. आता इकडचे पाहून झाले, आता पलीकडचे डायनॅमिकली मधले पाहिजेत. सो 30 डिग्री वरती 30 डिग्री खाली आपल्याला दिसले. सो 30 ते 35ला तयार झालाय हा पट्टा, 30 ते 35, आणि हा पण 30 ते 35ला तयार झालाय, 30 ते 35 डिग्री लॅटिट्यूडला तयार झालाय. येते लक्षात? सो 30 ते 35 डिग्रीला लॅटिट्यूडला हे जे तयार झालेत हे कोण आहेत हे कळलंय आपल्याला, जास्ती दाबाचे पट्टे आहेत. नाव द्यायचं राहिले फक्त, जास्ती दाबाचे पट्टे आहेत. कुठला जास्ती दाबाचा पट्टा आहे मग हा, उष्णकटिबंधीय जास्ती दाबाचा पट्टा. दोन्हीकडे नॉर्थमध्ये पण 30 ते 35 उष्णकटिबंधीय जास्ती दाबाचा, साऊथमध्ये पण उष्णकटिबंधीय जास्ती दाबाचा. सो वरच्याला नाव काय दिलं तुम्ही, सब ट्रॉपिकल. इंग्लिशमध्ये सांगतेय सब ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल, ट्रॉपिकल नाही येतो. इंग्लिशमध्ये नाव वेगळं आहे, मराठीत नाव वेगळं आहे. मराठीत काय म्हणलो, फक्त उष्णकटिबंधीय म्हटलो. इकडे काय म्हणतोय, सब ट्रॉपिकल. सब ट्रॉपिकल विच बेल्ट, हाय प्रेशर बेल्ट, सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. दिस इज ऑल्सो सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. ओके. आता हा 60 ते 65ला तयार झालेला आणि हा 60 ते 65ला तयार झालेला, नाव काय द्यायचं याला, हो कमी दाबाचा. पण रिजन कोण आहे, समशीतोष्ण, समशीतोष्ण रिजन आहे ना. इथे काय नाव दिलं होतं आपण 30 ते 35ला, उष्णकटिबंधीय जास्ती दाबाचा पट्टा. सो आता 60 ते 65 काय, समशीतोष्ण कमी दाबाचा पट्टा. सेम खाली साऊथला समशीतोष्ण कमी दाबाचा पट्टा. इंग्लिशमध्ये काय म्हणणार, आता त्याला टेम्परेट म्हणायचं नाहीये, इंग्लिशमध्ये त्याला म्हणायचं आहे सब पोलर, सब पोलर. मराठीत नावं वेगळी आहेत आणि इंग्लिशमध्ये नावं वेगळी आहेत. सो मराठीत देताना काय दिलं, 60 ते 65ला नाव सांगा परत एकदा. बरोबर. इंग्लिशमध्ये काय दिलं, सब पोलर लो प्रेशर बेल्ट. हाय प्रेशर आहे का तो, नाही, सब पोलर लो प्रेशर बेल्ट. आता हे जे काही पाहत होतात इथे आपण सेल पण पाहिल्या. कशा पाहिल्या सेल बघा. विषुववृत्तावरती हवा खेचली गेली 30-30 कडनं. आहात का इथे सगळे, ओके. इथून वर गेली, इथून इकडे डिफ्लेक्ट झाली, इकडे डिफ्लेक्ट झाली. कितीला उतरली खाली, 30ला उतरली. सेम पहा बरं, आता 30ला खाली उतरतीये, एक इकडे एक तिकडे गेली. ही झाली होती सेल पाहून, ही पाहतोय आपण. सो इथे खाली उतरली, इकडे गेली, इथे वर गेली, पुन्हा इकडे डिफ्लेक्ट झाली. सो ही पण एक सेल तयार झालेली दिसते तुम्हाला. सो ही ब्रांच इकडे येते, ही ब्रांच इकडे, दोन्ही खाली उतरतायत इथे. ठीक आहे. आता परत इथे या तुम्ही, सेम दिसेल की इथे वर गेली, तिकडनं येणारी पण आहे, इकडनं येणारी इथे वर गेली. आता डिफ्लेक्ट तिकडे झाली, पुन्हा खाली उतरली, पुन्हा इकडे आली. होतं इमॅजिन. ओके. म्हणजे काय केलं आपण, तर हा घ्या तुम्ही, हा आहे तुमचा
0 डिग्री लॅटिट्यूड. ठीक आहे, दिस इज नॉर्थ हेमिस्फिअर, दिस इज साऊथ हेमिस्फिअर. 30 डिग्रीज 30 डिग्रीज, 60 डिग्रीज 60 डिग्रीज. सो 30 म्हणजे 35 पर्यंत, 60 म्हणजे 65 पर्यंत. ओके, सो मी लिहिताना फक्त असे सिम्पल लिहिणार आहे. आता काय झालं होतं, पुन्हा एकदा पाहतोय आपण की इथून काय झालं होतं, इथे ही हवा इकडे खेचली गेली होती, हे माहिती आपल्याला. ही हवा वर गेली होती तुमची, दिसली का वर गेलेली. ओके, सो डिफ्लेक्ट झाली वर गेल्यानंतर दोन्ही हेमिस्फिअरमध्ये, इकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा. राईट, खाली कितीला उतरली, 30ला उतरली. इथपर्यंत आलं. आता पुन्हा 30ला एक इकडे फेकली होती, एक इकडे फेकली होती, बरोबर. सो ही 60ला वरती गेली, पुन्हा दिसली वर गेलेली. ओके, पुन्हा ही काय झाली, डिफ्लेक्ट दोन्ही बाजूंना झाली होती ना. राईट, ही डिफ्लेक्ट झालेली इथे खाली उतरली. सो दोन्ही ब्रांचेस खाली कुठे उतरतात, 30ला उतरतात. राईट, सेम की जी आता इकडून इकडे रिफ्लेक्ट झाली होती, उतरली कितीला, 90ला. आणि 90 हाय प्रेशर असल्यामुळे 60कडे खेचली गेली आणि ही हवा परत वर गेली. दिसतीये. सेम इकडे या परत तसंच दिसणार आहे की इथे 30 जास्ती दाबाचा होता, इकडे फेकली गेली 60कडे, 60ला वर गेली, डिफ्लेक्ट कुठे झाली, 30कडे, पुन्हा खाली उतरली 30ला. सेम इथे जी डिफ्लेक्ट झाली होती इकडे पण डिफ्लेक्ट झाली, पोलरला खाली उतरली, खेचली गेली इकडे. दिसतात का अशा. पुन्हा ही इथून वर गेली. दिसल्या का काय केलं आपण, इमॅजिन होतंय का. ओके, ठीक आहे. म्हणजे ह्या कक्षा तयार झालेल्या दिसत आहेत अशा तुम्हाला, दिसल्या तशा कक्षा. हां हां बरोबर. हां मला सांगा, लो प्रेशर असेल तर हवा वर जाते का खाली उतरते. लो प्रेशर, विषुवृत्तावर या, विषुवृत्तावर या. आधी तापमान कसं आहे, जास्त, म्हणजे प्रेशर कसं आहे, कमी आहे, म्हणजे हवा वर हलकी होणार, हलकी होणार म्हणजे वर जाणार का खाली उतरणार, वर जाणार. आता उलट बघूयात, ज्या ठिकाणी एकदम कमी प्रेशर आहे त्या ठिकाणी दाब कसा आहे, दाब कसा आहे, जास्ती. हां, ज्या ठिकाणी टेम्परेचर खूप कमी आहे त्या ठिकाणी हवा हलकी झाली का जड झाली, हवा हलकी झाली का जड झाली. जशी विषुवृत्तावर हलकी झाली कळलं ना आपल्याला, कारण काय, तापमान जास्त होतं. उलट बघा, ज्या ठिकाणी तापमान एकदम कमी आहे त्या ठिकाणी आता हवा हलकी झाली का जड झाली, जड झाली. सो हवा वर जाईल का खाली उतरेल, खालीच उतरावी लागणार आहे कंपल्सरी. सो हाय प्रेशर असेल त्या ठिकाणी म्हणजे हवा काय झाली आहे, जड झाली आहे, म्हणून ती खालीच उतरावी लागणार आहे. राईट, सो खालीच उतरणार आहे. इथपर्यंत आलात. ओके, आता ह्या ज्या काही सेल आहेत त्यांना नावं आहेत. ह्या सेलला नावं, ही जी पहिली शून्यावरची सेल 30 पर्यंत आपण म्हणतोय तिचं नाव आहे हॅडली सेल. हॅडली सेल, हॅडली सेल. मराठीत विचारायचं नाही कारण ते सायंटिस्ट जॉग्राफरचं नाव आहे, त्याच्यामुळे हॅडलीच लिहायचंय. जसं तुमच्या इकडची नावं असतात ना, राहुल, रोहित, तसे. अच्छा, हां हां, कक्षा, सेल. हॅडली सेल झालं. ही पुढची आहे जी 30 ते 60 वर तयार झालेली फेरेल सेल. फेरेल सेल दोन्ही बाजूंना 30 ते 60 वर तयार झालेली, म्हणजे ही होती ती हॅडली सेल होती तुमची, बरोबर. ही आहे ती फेरेल सेल आहे. दोन्हीकडे दाखवते मी, तिकडे तुम्हाला इमॅजिन करायला लागणार आहे, इथे दिसतंय आपल्याला ट्रायसेल्युलर. राईट, इथे सुद्धा हे जॉग्राफरचं नाव आहे. आणि दी लास्ट वन इज पोलर, सिंपल नाव आहे ह्याला, पोलर सेल. ध्रुवीय कक्षा ही पोलर, ध्रुवीय कक्षा. पण दोन्ही गोलार्धात किती किती सेल तयार झाल्या तुमच्या, 3 सेल तयार झाल्या, म्हणून ह्याला म्हटलंय ट्रायसेल्युलर मॉडेल. ट्रायसेल्युलर मॉडेल हे कोणी दिलंय, हॅडली आणि फेरेलने दिलंय. फेरेल अँड हॅडली, त्या दोघांची नावं ऑलरेडी दिली आहेत आपण, ज्यांनी शोधून काढलं त्यांची नावं दिली आहेत. मी डायग्राम कशी काढते ना हे कायम नीट बघायचं बरं का. डायग्राममध्ये काय म्हणतात, मुद्दाम म्हणजे तुम्हाला असं दिसतंय की ही थोडी हाईट जास्त आहे, ही थोडी कमी आहे, ही अजून थोडी किंचित कमी झाली आहे.
तुम्हाला माहिती आहे की ह्या भागामधली ट्रोपोपॉजची हाईट जास्ती असते आणि इकडच्या भागातली ट्रोपोपॉजची हाईट कमी असते. कळतंय का? ऑब्झर्वेशन स्किल्स तुमचे. सो माझ्या डायग्राम्स काय म्हणजे उगाच चुकली, थोडी हाईट कमी झाली असं नाही आहे, ती मुद्दाम कमी झालेली आहे. सो इथपर्यंत आला ट्रायसेल्युलर मॉडेल पाहिलं आपण. अशा सेल तयार झालेल्या आहेत. कोणामुळे तयार झाल्या? ह्या दाबांच्या पट्ट्यामुळे तयार झाल्या ह्या सेल्स. आणि आता हवा कशी वाहताना दिसते? वर खाली दिसतीये तुम्हाला. ठीक आहे, पट्ट्यांपर्यंत आला. आता हे रफ करू. ओके, आता पुढचं पाहायचं आहे आपल्याला की मुळात वाऱ्यांची निर्मिती. सो विंड फॉर्मेशन, वाऱ्यांची निर्मिती. बेसिकली देअर आर 4 फोर्सेस, 4 बल आहेत विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन अँड मॉडिफिकेशन ऑफ द विंड्स. द फर्स्ट फोर्स इज प्रेशर ग्रेडियंट. PG, प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय रे? वायुभार पहिला फोर्स. तुम्हाला हे माहिती आहे ना की जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कायम कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहणार आहेत. हे कळलं आपल्याला? ओके, बरं ते कळण्यासाठी आधी मुळात वारे म्हणजे काय त्याची डेफिनेशन करा. वारे, विंडची डेफिनेशन काय आहे? साधी डेफिनेशन आहे ना, वाहणारी हवा. ओके, हां, आणखी हे काय सांगायचंय? वाहणारी हवा असं वाटून घेऊ नका. सिंपल आहे पण डेफिनेशन आहे ना त्याची. काय डेफिनेशन आहे? ओके, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहणारी हवा. ठीक आहे. हां, आणखी इज इट अ हॉरिझॉन्टल मुवमेंट और अ व्हर्टिकल मुवमेंट और बोथ? और हां, कशी आहे? बोथ. ओके, हां. आता तुम्हाला 2 प्रोसेस माहिती आहेत. द वन प्रोसेस इज कन्वेक्शनल प्रोसेस, कन्वेक्शन, and the second is advection. कन्वेक्शन अँड ॲडवेक्शन. कन्वेक्शन मध्ये काय आहे? व्हर्टिकल मुवमेंट आहे. तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही पाणी तापवायला ठेवलं, पातेल्यामध्ये पाणी घालून जर तापवायला ठेवलं, जे की इथे हॉस्टेलवर आल्यापासून करत असणार आहात तुम्ही. ओके, सो पाणी तापताना तुम्ही फक्त जर लक्षात घेतलं तर पाणी आधी खालचं तापतं पण तापलेलं पाणी वर येतं. बरोबर, असं सर्क्युलेशन सुरू असतं. हे काय आहे? व्हर्टिकल मुवमेंट ऑफ दॅट पार्टिकल्स ऑफ द वॉटर. हे काय आहे? कन्वेक्शन आहे. कन्वेक्शनमध्ये काय आहे? कन्वेक्शन आणि काय म्हणूयात रेडिएशनमध्ये मुख्य फरक काय? कन्वेक्शन आणि रेडिएशनमध्ये काय? फक्त एनर्जी ट्रान्सफर होते. कन्वेक्शनमध्ये काय? ॲक्च्युअल पार्टिकल त्यांचीच मुवमेंट दिसते. खालचं पाणी वर येतं आणि वरचं पाणी खाली. ॲक्च्युअल पार्टिकलची मुवमेंट दिसते कन्वेक्शनमध्ये. पण मुवमेंट कशी आहे कन्वेक्शनल करंटमध्ये? दिस इज व्हर्टिकल मुवमेंट. येतं लक्षात? हा फिजिक्स पण कव्हर होतो एकीकडे तुमचा. ठीक आहे. आणि मग दुसरी मुवमेंट काय आहे? जी हॉरिझॉन्टल मुवमेंट आहे. ठीक आहे. सो व्हर्टिकल मुवमेंट कुठल्याही गोष्टीची असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज कन्वेक्शन, आणि हॉरिझॉन्टल मुवमेंट असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज ॲडवेक्शन. येते का लक्षात? 2 मुख्य फरक आहेत प्रोसेसमधले. द वन प्रोसेस इज कन्वेक्शन, द सेकंड प्रोसेस इज ॲडवेक्शन. ठीक आहे. आता वारे किंवा विंड म्हणजे काय? दिस इज बेसिकली दी ओनली हॉरिझॉन्टल मुवमेंट ऑफ द विंड फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. ओनली दी हॉरिझॉन्टल मुवमेंट. लक्षात येत आहे? वाऱ्याची झुळूक म्हणा, वारं म्हणा, हे सगळे काय आहेत? ओनली द हॉरिझॉन्टल मुवमेंट. Horizontal movement of the air is called as wind. येते लक्षात? Hence the vertical movement is not called as wind. So vertical movement म्हणजे काय मग तुमचा? ज्याला आपण हवेचा प्रवाह किंवा एअर करंट असं म्हणतो. एअर करंट. दॅट इज नॉट विंड, दॅट इज एअर करंट. आले का इथपर्यंत लक्षात? सो इथून पुढे जेव्हा जेव्हा मी वारे म्हणणार आहे ते आपण हॉरिझॉन्टल मुवमेंट बद्दल बोलणार आहोत, हे लक्षात घ्या. ठीक आहे.
ठीक आहे, आता बोलतोय आपण की पहिलं महत्त्वाचं बल कोण आहे मग वाऱ्यांच्या निर्मितीमध्ये. दोन भाग आहेत, ह्या भागावरचं प्रेशर कसं आहे हाय प्रेशर, ह्या भागावरचं लो प्रेशर. सो हाय प्रेशरकडनं काय झालं लो प्रेशर. म्हणजे हाय प्रेशर आणि लो प्रेशर म्हणजे मुळात काय होतं, दोघांच्या प्रेशरमध्ये डिफरन्स होता, दोघांच्या दाबामध्ये डिफरन्स होता. आणि हा दाबातला डिफरन्स म्हणजे काय, तो वायुभार आहे. आणि प्रेशरमधला डिफरन्स म्हणजे काय, प्रेशर ग्रॅडियंट आहे, प्रेशर ग्रॅडियंट आहे. That means this pressure gradient is the most important force which is responsible for the formation of the wind. तुम्हाला जर वारं वाहायचं असेल तर दोन ठिकाणांमधल्या दाबांमध्ये फरक असावाच लागणार आहे. तो जर दोन ठिकाणांचा दाब सेम असेल तर ह्या ठिकाणची हवा ह्या ठिकाणी येणार नाही. ती जर आडवी यायची असेल तर काय असावं लागणार आहे, दोघांच्या दाबांमध्ये डिफरन्स असावा लागणार आहे. म्हणून काय म्हटलो आपण, वायुभार किंवा प्रेशर डिफरन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट फोर्स फॉर द फॉर्मेशन ऑफ द विंड. आलं का इथपर्यंत लक्षात. ओके, सो बघा बरं इथे होतंय का, सेम होतंय ना. इथे काय दिसतंय, जास्ती दाबाचा पट्टा 30ला, इथे जास्ती दाबाचा 30ला, हा आहे कमी दाबाचा. म्हणून वरती 30 कडनं हवा यायला लागली कुठे, शून्याकडे. सेम झालं का, पहिला प्रूव्ह झाला आपला प्रेशर ग्रेडियंट. 30 कडनं हवा कुठे येते भूपृष्ठावरती, शून्याकडे खेचली जाते. सो वाऱ्यांची निर्मिती झाली का तुमच्या, झाली, कळतंय. पण आता जे मी वारे दाखवले ते कसे दिसत आहेत तुम्हाला, दीज आर बेसिकली परपेंडिक्युलर टू दी इक्वेटर. तुमच्या विषुवृत्ताला कसे आहेत, लंबरूप आहेत. हे विषुवृत्त असा आहे आणि त्याला 90 डिग्रीजमध्ये येताना दिसत आहेत, दिसले का. ओके, आता मुळात आपल्याला हे माहिती आहे की हे वारे असे 90 डिग्रीजमध्ये वाहत नाहीत. का नाही वाहत, तर त्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेला दुसरा फोर्स येतो. आता दुसरा फोर्स, त्याचं नाव आहे कोरिओलिस फोर्स. कोरिओलिस फोर्स, कोरिओलिस बल. पुन्हा काय, जॉग्राफरचंच नाव आहे त्याच्यामुळे तेच नाव द्यायचं आहे, कोरिओलिस फोर्स किंवा कोरिओलिस बल. कोरिओलिस बल किंवा कोरिओलिस फोर्स. आता फर्स्ट फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द बेसिक फॉर्मेशन ऑफ द विंड, ओरिजिनसाठीच रिस्पॉन्सिबल आहे. द सेकंड फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द मॉडिफिकेशन ऑफ द डिरेक्शन. सो त्यांच्या दिशामध्ये बदल घडव, ओरिजिनसाठी रिस्पॉन्सिबल आहे का नाही आहे, कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, दिशेत बदल घडवून आणतो. हा दिशेमध्ये बदल घडवून आणतो. काय बदल घडवून आणतो, तर मुळात कोरिओलिस फोर्स काय हे आधी समजून घेऊयात आपण. कोरिओलिस फोर्स काय आहे. घरी जायचं, बॉल, चेंडू, मोठा चेंडू, त्याला एक स्ट्रिंग टाय करा. जर लक्षात येत नसेल तरच्या सांगते मी. ओके, नाही तर आत्ता इमॅजिन करा, ठीक आहे. नाही तर भाचीला रडवाल घरी जाऊन त्यांच्या बॉलला हे करून. ओके, सो बॉल घेतला तुम्ही, स्ट्रिंग टाय केली त्याच्यावरती आणि जोरात तो फिरवला. आता कशाने फिरवायचं तुम्ही ठरवा, पण इमॅजिन होत आहे का. ओके, सो जोरात जर तो फिरत असेल, एकाच दिशेने म्हणतोय आपण, जोरात फिरत असेल तर त्याच्या भोवती एक बल तयार होतं. ते बल कशाने आपल्याला लक्षात येईल, ते इमॅजिन होतं, ते काय म्हणूया रिअलाइज होतं का, आपल्याला दिसतं का नाही दिसत, पण ते आपल्याला समजू शकतं. कसं समजू शकतं, त्याच्या भोवती कागदाचा एक पुठ्ठा नाही, कागदाचा असा तुकडा जर जवळ धरला तर तो सुद्धा हलतो. ओके, सो बेसिकली हे बल जे निर्माण होतंय कशामुळे, फिरण्यामुळे, एक सर्क्युलर मोशनमध्ये फिरण्यामुळे एक बल निर्माण होतंय. ओके, गोलाकार भागाच्या फिरण्यामुळे. पृथ्वी कशी आहे आणि ती फिरते कशी, कुठून कुठे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. सो जेव्हा ती तुमची पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरताना दिसतीये त्यावेळेला तिच्या भोवती सुद्धा एक बल निर्माण झाले. जे बल पृथ्वीभोवती ज्या लूजली अटॅच्ड गोष्टी आहेत, लूजली अटॅच्ड बद्दल बोलतोय आपण, म्हणजे कोण कोण रे, पाणी लूजली अटॅच्ड आहे पृथ्वीशी. येतं लक्षात, ओशन, समुद्रातलं पाणी हे काय एकदम असं घट्ट बसलेलं आहे का, लूजली अटॅच्ड आहे. तुम्ही जर बल अप्लाय केलं तर हलू शकेल का, आपल्याला माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पुल होतं पाणी. म्हणून टाईड्स, भरती आणि ओहोटी कशामुळे होतात, कारण ते खेचलं जाऊ शकतं, बिकॉज इट इज लूजली अटॅच टू दी अर्थ सरफेस. एक, आणि असं दुसरं लूजली अटॅच काय, वारे. वारे म्हणण्यापेक्षा हवा म्हणा, अर्थ ॲटमॉस्फिअर, वातावरण हे लूजली अटॅच्ड आहे पृथ्वीशी. मग आता जे पृथ्वीच्या फिरण्यामुळे, कशामुळे, परिवलनामुळे का परिभ्रमणामुळे, परिवलनामुळे. आता पृथ्वीच्या परिवलनामुळे जे एक बल निर्माण होत आहे त्याचं नाव आपण ठेवलंय कोरिओलिस फोर्स, कोरिओलिस बल. त्याच्यामुळे काय झालं की जे काही लूजली अटॅच्ड आहेत त्यांच्या दिशेमध्ये फरक, डिफ्लेक्ट व्हायला सुरुवात झाली. तो आता ते डिफ्लेक्ट कसे होतात ह्याचा नियम सांगितलेला असतो. डिफ्लेक्ट कसे होतात याचा नियम, उत्तर गोलार्धामध्ये वारे
ड्यू टू दिस कोरिअलिस फोर्स उत्तर गोलार्धात वारे स्वतःच्या उजवीकडे वळतात आणि दक्षिण गोलार्धामध्ये वारे स्वतःच्या डावीकडे, स्वतःच्या, आपल्या नाही. म्हणजे वारे ज्या दिशेने जात आहेत, वारं तुम्ही आहात असं कन्सिडर करा, स्वतःच्या उजवीकडे वळतात आणि दक्षिण गोलार्धात वारे स्वतःच्या डावीकडे वळतात. नियम लिहून घेतलात का? उत्तर गोलार्धात वारे स्वतःच्या उजवीकडे वळतात आणि दक्षिण गोलार्धामध्ये वारे स्वतःच्या डावीकडे वळतात. मराठी ॲब्सोल्युटली समजत नाही असं कुणी आहे का इथे? अदरवाईज मला रिपीट करायला लागेल. हां, सो इन नॉर्थ हेमिस्फियर दिस विंड्स ट्राईज टू डिफ्लेक्ट टुवर्ड देअर राईट अँड इन साऊथ हेमिस्फियर, इन सदर्न हेमिस्फियर विंड्स ट्राईज टू डिफ्लेक्ट टुवर्ड्स देअर लेफ्ट. इन नॉर्थ हेमिस्फियर काय म्हटलो आपण? विंड्स ट्राईज टू डिफ्लेक्ट टुवर्ड देअर राईट अँड इन साऊथ हेमिस्फियर विंड्स ट्राईज टू डिफ्लेक्ट टुवर्ड्स देअर लेफ्ट. इथपर्यंत आलात का? हा नियम आहे, येते का लक्षात? पण हा नियम कुणीतरी शोधून काढला, ऑब्झर्वेशन केला आणि मग शोधून काढला ना हा नियम. जसे तुमचे न्यूटनचे नियम आहेत, आईन्स्टाईनचे, येते लक्षात? सो न्यूटन तसा हा नियम आहे की उत्तर गोलार्धात उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात डावीकडे वळतात. ड्यू टू दिस कोरिअलिस फोर्स दिस इज गिवन बाय दी फेरेल. सो हा नियम कुठला नियम म्हणून ओळखला जातो? फेरेलचा नियम, फेरेल्स लॉ म्हणून ओळखला जातो. काय सांगतो फेरेल? मग अशी फेरेलचं नाव ऑलरेडी दिलं होतं आपण एका सेलला. सो फेरेल काय सांगतो? वारे जर उत्तर गोलार्धात वाहत असतील तर ते स्वतःच्या उजवीकडे वळतात, वारे जर दक्षिण गोलार्धात वाहत असतील तर ते स्वतःच्या डावीकडे वळतात. मी आता हे चौथ्यांदा पाचव्यांदा म्हणून घेतलं, झोपेतनं उठवलं तरी हे सांगता आलं पाहिजे आता. ओके, फेरेल्सला लॉ काय आहे? ठीक आहे, आला? बर, आता 30 वरनं इकडे वारे येत होते आणि इकडून इकडे येत होते, पाहिले ना आपण. पण मग आता फेरेलचा नियम लावा. काय दिसतोय फेरेलचा नियम? वारे स्वतःच्या उजवीकडे म्हणजे इकडे वळतील का इकडे वळतील? बरोबर आहे, बरोबर आहे का? ओके, स्वतःच्या डावीकडे म्हणजे दिसले का वारे आता तुम्हाला? ओके, हां. सो बेसिक वाऱ्यांची निर्मिती झाली का आता? मूळ आधी वाऱ्यांची निर्मिती, देन मॉडिफिकेशन इन दी डिरेक्शन. दिसलेत का वारे वाहणारे? कुठून कुठले वारे पाहतोय आपण? 30 पासनचे 0 पर्यंतचे. सो म्हणजेच 30 म्हणजे कुठला बेल्ट होता? उष्णकटिबंधीय जास्ती दाबाच्या पट्ट्यापासून विषुवृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्यापर्यंतचे वारे आत्ता पाहिले आपण. ठीक आहे, यांना नावं द्या आता, नामकरण. हां, नाव देताय का? मूळ नाव मी देते. काय नाव आहे? व्यापारी वारे. व्यापारी वारे, हे पण व्यापारीच आहेत. 30 कडून 0 कडे येणारे वारे कोण आहेत? ट्रेड विंड्स आहेत ते. दीज आर ट्रेड विंड्स. ट्रेड विंड्स, व्यापारी वारे येथे. सो मूळ नाव मी दिलं. आता तुम्ही नाव द्यायचंय 30 पासून 0 कडे येणाऱ्यांना आणि 30 पासून परत खालच्या गोलार्धातली 30 पासून 0 कडे येणाऱ्यांना. तुम्हाला आठवत असेल मागच्या सत्राला मी सांगितलं होतं की वाऱ्यांना नावं कायम त्यांच्या ओरिजिनवरनं द्यायची आहेत. कायम त्यांच्या ओरिजिनवरनं द्यायची आहेत. ओके, कुठे जातात डझंट मॅटर. कुठे जातात डझंट मॅटर. हे इथे पण काय पुरुष सत्ताकच आहे. इथे पण तुमचा ओरिजिन ज्या घरात झाला त्याच्यावरनंच तुम्ही आडनाव देणार आहात. कुठे जाताय डझंट मॅटर. हे मुलांच्या बाबतीत खरं आहे. मुलींच्या आहेत का हे का हे खरं होऊ शकतं आम्ही ठरवलं तर नाव बदलायचं की नाही. ओके, मूळ काय? ओरिजिनवरनं नाव द्या. ओरिजिन, दिशा. आता ओरिजिनवरनं जेव्हा म्हणतोय तुम्ही सी विंड आणि लँड विंड पाहिलं होतं ना? पाहिलं होतं. सो सी विंड का म्हटलो त्याला आपण? समुद्रावर ओरिजिन आहे. लँड विंड का म्हटलो? जमिनीवर ओरिजिन आहे. बरोबर. आता इथे काय म्हणावं लागेल? दिशेवरनं नावे द्यावे लागतील. सो पहिलेचं ओरिजिन, दिशा कुठली आहे? ही दिशा, ही ओरिजिन. आता ही दिशा समजण्यासाठी आधी तुम्हाला काय आहे? ओके, हां, हे कुठली होती तुमची? उत्तर. हां, दक्षिण. ही आता नावं द्या. आता कन्फ्युजन. हां, ही काही अच्छा. हां हां,
बरोबर आहे. ओके, सो ही ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य हे मी ऑलरेडी बोलून झालं आहे की ह्या दिशांच्या बाबतीत जे कन्फ्युज्ड आहेत ते आयुष्यभर कन्फ्युज राहणार आहेत, आणि जे ॲक्च्युली हे खरं आहे, जे कन्फ्युज्ड आहेत ते आयुष्यभर कन्फ्युज राहणार आहेत, ज्यांना क्लिअर आहेत ते आयुष्यभर क्लिअर राहणार आहेत ह्या दिशांच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, जे कन्फ्युज्ड आहे त्यांच्यासाठी ह्याला मराठीमध्ये नावं देऊ नका. काय करा, नॉर्थ ईस्ट म्हणा, कारण नॉर्थ आणि ईस्ट दोघांच्या मधली आहे. ह्याला नाव काय द्यायचं, साऊथ ईस्ट, कारण ह्या दोघांच्या मधली आहे. येते लक्षात. बरं, मग आता तुम्ही इंग्लिशमध्ये द्या किंवा मराठीत द्या, मला काही प्रॉब्लेम नाही. सो वरचे व्यापारी वारे माझं असं सांगून झालंय. सो ह्यांचं नाव काय, मग 30 ते 0 नॉर्थ हेमिस्फिअर मधले कोण आहेत, ईशान्य व्यापारी वारे. बरोबर, कारण दिशा काय, ओरिजिन कसा दिसतोय, असा दिसतोय, राईट, हा ओरिजिन आहे ना, ईशान्य व्यापारी वारे. आणि मग आता खालच्यांचं ओरिजिन काय, असा आहे. बरोबर, म्हणजे काय, साऊथ ईस्ट और आग्नेय व्यापारी वारे. आग्नेय व्यापारी वारे. तुम्ही आयुष्यभर नैऋत्य व्यापारी वाऱ्यांबद्दल ऐकले का बरं, ऐकले की नाही काय माहिती. साऊथ ईस्ट मान्सून, साऊथ वेस्ट मान्सून बद्दल ऐकले. सो मान्सून इज बेसिकली साऊथ वेस्ट. तो का ते नंतर बघू आपण. ठीक आहे, पण आधी काय म्हणतोय आपण, व्यापारी वारे कसे दिसत आहेत तुम्हाला, 30 वर्ण येणारे खाली म्हणजे नाव दिले आपण हे ईशान्य व्यापारी वारे किंवा नॉर्थ ईस्ट ट्रेड विंड्स. हे आहेत आग्नेय व्यापारी वारे किंवा साऊथ ईस्ट ट्रेड विंड्स. झालं का इथपर्यंत. आता सेम वरच्या ह्याच्यात जाणार आहोत आपण. सो यावरती आता वारे कुठून कुठे जात आहेत रे, 30 कडनं 60 कडे. प्रेशर फोर्स कुठला होता आपला, प्रेशर ग्रेडियंटवाला होता पहिलावाला फोर्स. इथे पण सेम काय बघतोय, या खाली 30 कडनं कुठे चालले, 60 कडे. आता पुन्हा नेक्स्ट फोर्स कम्स इन टू द पिक्चर, कोरियोलिस फोर्स आला. आता कुठे कुठे वळणार आहे सांगा मला. ह्या गोलार्धात स्वतःच्या उजवीकडे दिसले का, स्वतःच्या उजवीकडे. ओके, ह्या गोलार्धात स्वतःच्या डावीकडे. सो दिसले का स्वतःच्या डावीकडे, स्वतःच्या डावीकडे वळले. ह्या हे पहा, जास्त लक्षात येईल, स्वतःच्या डावीकडे हा वळलेला दिसले. ओके, नाव द्या बरं. मूळ नाव मी देते, प्रतिव्यापारी वारे, अँटी ट्रेड विंड्स. प्रतिव्यापारी म्हणजे कशाबद्दल बोलतोय आपण, 30 ते 60 नॉर्थ आणि 30 ते 60 साऊथ बद्दल बोलतोय. सो प्रति व्यापारी किंवा अँटी ट्रेड. आधीचे कोण होते, ट्रेड विंड्स होते. आता मला नाव कशाचं हवं आहे, 30 नॉर्थ ते 60 नॉर्थ. आता सांगा नाव काय. इकडे ठेवलंय ना मी अजून. खालचे वायव्य, वरचे नैऋत्य. बरोबर आहे, एकदम चूक आहेत. का चूक आहेत, हां नाही वरचे ठीक आहे ना, नैऋत्य बरोबर ना, वरचं नैऋत्यच आहे, खालचं काय आहे, वायव्य. बरोबर ना, तरी मी चूक आहे असं म्हणतीये. वाय ओके, ओरिजिनवरच ठरलं होतं, अगदी बरोबर आहे. पण आता काय म्हणतोय पुढे ऐका आपण. मी तुम्हाला आधीच्या ह्याला सांगितलं होतं की कोरियोलिस फोर्स, ओके, कोरियोलिस फोर्स किंवा मग ठीक आहे, आधीच्या सत्राला कदाचित नसेल सांगितलं तर आता ऐकून घ्या. कोरियोलिस फोर्स हा तुमच्या विषुवृत्तावरती जो प्रेझेंट आहे, ओके, सॉरी, कोरियोलिस फोर्स जो तुमच्या अख्ख्या पृथ्वीवरती प्रेझेंट आहे तो विषुवृत्तावरती ॲब्सेंट आहे, हे लक्षात घ्या. काय काय म्हटले मी, कोरियोलिस फोर्स जो विषुवृत्तावरती प्रेझेंट होता, अख्ख्या पृथ्वीवरती प्रेझेंट आहे, तो ॲब्सेंट कुठे आहे, विषुवृत्तावर. सो बेसिकली कोरियोलिस फोर्स इज झिरो, कोरियोलिस फोर्स इज झिरो ॲट द इक्वेटर. येते लक्षात. आता कोरियोलिस फोर्सची अमाऊंट वाढत जाणार आहे ॲज यू गो टुवर्ड दी हायर लॅटिट्यूड्स. म्हणजे काय, कोरियोलिस फोर्स तुम्ही इथून वर 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 म्हणजे 90 पर्यंत जाल तशी तशी कोरियोलिस फोर्सची अमाऊंट वाढत जाणार आहे. येतं का लक्षात काय म्हणते मी. ओके, सो कोरियोलिस फोर्स जेवढा खाली होता, तुम्ही जेवढ्या लोअर लॅटिट्यूडला आहात तेव्हा कमी आहे. जसं जसं वर 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 जातात तसं तसा कोरियोलिस फोर्स काय होतोय, वाढत 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 चाललाय. सो सगळ्यात जास्त कोरियोलिस फोर्स कुठे आहे, 90ला. दोन्ही ध्रुवांवरती सगळ्यात कमी कोरियोलिस फोर्स कुठे आहे, इक्वेटरला. आता ज्या वेळेला आपण म्हणतोय की दिस डिफ्लेक्शन इज बेसिकली ड्यू टू कोरियोलिस फोर्स. That means the amount of deflection
अमाऊंट ऑफ डिफ्लेक्शन म्हणजे काय की किती अँगलनी डिफ्लेक्ट होणार. मगाशी हे ऑलमोस्ट अर्धे डिफ्लेक्ट झाले होते 45 अँगलनी, राईट. सो अमाऊंट ऑफ दिस डिफ्लेक्शन, अँगल ऑफ दिस डिफ्लेक्शन इज बेसिकली डिपेंडंट ऑन द अमाऊंट ऑफ कोरिअलिस फोर्स. कळतंय काय म्हणतोय आपण आता. म्हणजे काय झालं की 30ला जेवढा कोरिअलिस फोर्स होता त्यामुळे डिफ्लेक्शन झालं किती, साधारण 45 अंशामध्ये डिफ्लेक्शन. म्हणून कोण आले तुमचे, नॉर्थ ईस्ट किंवा ईशान्य किंवा आग्नेयवाले आले. ठीक आहे. ॲज यू गो टुवर्ड्स दी हायर लॅटिट्यूड्स अँगल अमाऊंट ऑफ कोरिअलिस फोर्स गोज ऑन इन्क्रीजिंग. येतं लक्षात. सो तुमचा कोरिअलिस फोर्स वाढला जसं वर जात आहे तसं तुम्ही वाढला का. ओके. मग अँगल ऑफ डिफ्लेक्शन सुद्धा वाढला. कळतंय. आता अँगल ऑफ डिफ्लेक्शन वाढल्यामुळे काय झालं, दीज विंड्स आर ब्लोईंग ऑलमोस्ट पॅरलल टू दी लॅटिट्यूड्स. दीज विंड्स, कुठले विंड्स म्हणतोय आपण, अँटी ट्रेड विंड्स, प्रति व्यापारी वारे. दीज आर ऑलमोस्ट ब्लोईंग पॅरलल. आडवे वाहताना दिसत आहे ते तुम्हाला. ठीक आहे. मी पुन्हा पुन्हा म्हणतेय की माझ्या डायग्रॅम ऑब्झर्व करा म्हणून. तुम्ही खालच्या डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसतंय अँगल वेगळा आणि वरच्या डायग्रॅममध्ये अँगल वेगळा आहे, राईट. मग जेव्हा आपण वरच्यामध्ये पाहतोय तेव्हा काय अँगल ऑफ डिफ्लेक्शन जास्ती आहे. आणि कशामुळे जास्ती आहे, ड्यू टू हायर अमाऊंट ऑफ कोरिअलिस फोर्स. येतंय लक्षात. सो लिहून घ्या तिथे साईडला की अँगल ऑफ डिफ्लेक्शन इज बेसिकली डिपेंडंट ऑन दी कोरिअलिस फोर्स. किती कोणामधनं फिरणार, किती कोणामधनं स्वतःच्या उजवीकडे आणि स्वतःच्या डावीकडनं फिरणार, किती फिरणार बेसिकली उजवीकडे किंवा डावीकडे, हे कशावर ठरतंय, अमाऊंट ऑफ कोरिअलिस फोर्सवर ठरतंय. जसं वाढत जाणार तसे अजून जास्त आडवे होत जाणार ते. ठीक आहे. म्हणजे काय झालं होतं हे पहा. आधीच्या ह्याच्यामध्ये ते असे झाले होते स्वतःच्या उजवीकडे, आताच्या ह्याच्यात ते काय झालेत, ऑलमोस्ट असे झालेत. मग आता तुम्ही त्याला नॉर्थ ईस्ट नाही म्हणू शकत, ते ऑलमोस्ट काय झाले, ही दिशा ही काय होती तुमची पूर्व, ही काय होती पश्चिम. त्याच्यामुळे हे काय झाले, ऑलमोस्ट पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे झाले. सो आता ह्या दिशांना नावं काय देणार मग सांगा, ह्याला आणि ह्याला, ह्याला आणि ह्याला. म्हणजे कोण आहेत ते, पश्चिमी वारे. खालचे कोण आहेत, पुन्हा पश्चिमी वारेच आहेत. सो वरचे वारे सुद्धा दिशा पश्चिम आहे, खालचे वारे सुद्धा दिशा पश्चिम आहे. म्हणजे वारे कोण झाले, प्रति व्यापारी वारे किंवा अँटी ट्रेड विंड्स. म्हणजे कोण आहेत मग, पश्चिमी वारे. सो सगळे एकाचेच नाव आहेत ते. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. हां 30 अंशावरचे वारे आहेत, हां ते वरती जास्त म्हणजे ते पश्चिमेकडे फिरतात. त्यात आपण पाहिले एकच मिनिट. हां पृथ्वी इकडून पश्चिमेकडून तुमची अशी पूर्वेकडे फिरते, राईट. हां पुढचा प्रश्न. हां 30 अंशावरचे वारे मग इकडे फिरतील ना, कुठे फिरतील, पूर्वेच्या पश्चिमेच्या बाजूला, पश्चिमेच्या पश्चिमेच्या. एकच मिनिट. आपण सरफेसवरचं बोलतोय का 6 किलोमीटर हाईटवरचं बोलतोय हे आधी सांग. सरफेसवरचंच, सरफेसवरचंच. म्हणजे कुठलं बोलतोय, हे 30 वरनं ह्याच्याबद्दल बोलतोय आपण, बरोबर का, ह्याच्याबद्दल. ओके. हां मग आता हे कुठे फिरतील असं म्हणायचं आहे, पश्चिमेकडे का पूर्वेकडे. ओके. आता दिशांच्या बाबतीत घोळ करू नका इथे. कोरिअलिस फोर्सच्या बाबतीत दिशा नाही म्हणत होत आपण. कोरिअलिस फोर्सच्या बाबतीमध्ये आपण उजवीकडे का डावीकडे बद्दल बोलतोय आपण. उत्तर गोलार्धात काय सांगितलं आपण, वारे कुठे वळतील, स्वतःच्या उजवीकडे. सो हे वारं होतं ना तुमचं, सो स्वतःच्या उजवीकडे वळले. आलं का. जर स्वतःच्या डावीकडे असतं तर इकडे वळलं असतं ते. सो पूर्व पश्चिम हा हे कन्फ्युजन करू नका. पृथ्वी जी फिरती आहे तिच्यामुळे कोरिअलिस फोर्स निर्माण झाला, पण तो कोरिअलिस फोर्स डिफ्लेक्शन कसं करतोय, वारे उत्तर गोलार्धात असतील तर स्वतःच्या उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात असतील तर डावीकडे. आता उलट पाहूयात आपण. आता हे येणारे वारे बघा. ओके. आता हे स्वतःच्या पुन्हा उजवीकडेच, पूर्व पश्चिम करू नका तुम्ही, स्वतःच्या उजवीकडे. म्हणजे कुठे वळायला पाहिजे, इकडे. हे कसे वळले होते, इकडे. आता हे कसे वळतील, इकडे. येतं लक्षात. सो पूर्व पश्चिम घोळ नको. सो इथं काय केलं आपण, स्वतःच्या उजवीकडे. म्हणजे हे कुठे झाले, आणि मी जास्त तिरके का काढले हे लक्षात येतंय तुमच्या, कारण कोरिअलिस फोर्सची अमाऊंट वाढली, त्याच्यामुळे स्वतःच्या उजवीकडेच वळले. असे होते ना तुम्हाला दिसत आहेत असे, स्वतःच्या उजवीकडे पण एवढे नाही, ऑलमोस्ट असे वळले, म्हणून ते तसे दिसत आहेत तुम्हाला, ऑलमोस्ट असे. कुठल्या कुठे,
हो बरोबर, म्हणजे इकडनं इकडे जात आहेत, हां, सो असा राऊंड मारतायत, बरोबर आहे. हां 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 नाही, आता 6 किलोमीटरवरच्या कंडिशन्स ह्या अजून खूप वेगळ्या आहेत. 6 किलोमीटरवरती काही ठिकाणी तुम्हाला सेल्स दिसतात, काही ठिकाणी तुम्हाला एअर मासेस, वायुराशी दिसतात. ठीक आहे. सो ह्या वायू राशी म्हणजे काय आहेत, बेसिकली फुल एअर पॅक्ड आहेत त्या, आणि त्यांच्यामध्ये मुवमेंटच नाही आहे, वारे वाहतच नाहीत त्यांच्यामध्ये. ॲब्सोल्युटली देर इज नो मुवमेंट विद इन दॅट एअर मास. ठीक आहे. म्हणजे काय हे आपण पुढच्या ह्याला शिकणार आहोत. पण मुळात वरच्या ह्याची कंडिशन वेगळी आहे आणि पृष्ठभागावरची कंडिशन वेगळी आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे जिथे 6 किलोमीटरवर दोन्ही साईडनी वारे येतात, हां एअर पॅक होतो का? नाही, जिथे 6 ते आपण खालच्याबद्दल बोलतोय. ओके, हां ठीक आहे. आता इथे इथल्याबद्दल काय बोलतोय आपण, म्हणजे तुला जर खालच्याबद्दल बोलायचं असेल तर मग बरोबर आहे. म्हणजे काय, हॅडली सेल पुसली आपण, इथून काय वरती आली, इथून इकडे गेली, हां इथून इकडे गेली आणि इथून खाली उतरली, ह्याच्याबद्दलच बोलतोय. ओके, आता जर तू सिम्पल पुन्हा की इथून जी वर गेली, मुळात डिफ्लेक्शन कशामुळे झालंय, इथून वर जे गेली मुळात डिफ्लेक्शन कशामुळे झालं, हे कशामुळे, पहिलं ते तुम्हाला बॅरियर होतं हे सांगितलं. दुसरं की आता बघा पृथ्वी फिरते तिकडनं इकडे, दिसली का, हां पृथ्वी ज्यावेळेला तिकडनं इकडे फिरते तेव्हा विषुववृत्तावरती वारे इकडनं तिकडे फिरतायत. कशासाठी, काउंटर करंट निर्माण झालेत, काउंटर करंट, कारण पृथ्वी तिकडनं इकडे फिरते, ही इकडून इकडे म्हणून ही इकडून इकडे, कळलं का, काउंटर करंट्स आहेत ते. सो इथे काय झालं की वरती पण जात आहे ना, त्यावेळेला वरती जाताना सुद्धा त्यांचा काय म्हणून ॲग्रेसिव्हनेस असा आहे, वर जात आहेत त्यावेळेला पण असा ॲग्रेसिव्हनेस आहे त्यांचा. आणि मग असा आहे म्हणजे उत्तर गोलार्धात स्वतःच्या उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात स्वतःच्या डावीकडे. कळतं, डिफ्लेक्शन अशा दिसते, असं दिसतंय तुम्हाला डिफ्लेक्शन. ठीक आहे. पण पुन्हा काय त्याच्याबद्दल फार विचारणार नाहीत, कन्सेप्ट क्लिअर असेल तरी चांगली गोष्ट आहे. खालच्याबद्दल विचारतील, स्वतःच्या उजवीकडे का डावीकडे. ठीक आहे. पण कळलंय वरती पण कसे डिफ्लेक्ट होत आहेत, कारणं भरपूर आहेत हे लक्षात घ्या. आत्ता जेवढे तुम्हाला स्ट्रालरनी सांगितले, जेवढे सौदीनी सांगितले, ठीक आहे, जेवढे तुमच्या सविंद्र सिंगनी सांगितले तेवढेच तुम्हाला माहिती आहेत कारणं. अजून खूप जास्त कारणं इस्रो, नासा ह्या सगळ्या किंवा इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हे अजून शोधून काढतात. सायंटिफिक डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही न्यूक्लिअर एनर्जीमध्ये खूप पुढे गेलेला आहात, सायन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे गेलेला आहात, पण जॉग्राफिकल बेसिक कन्सेप्टमध्ये अजून खूप मागे आहोत आपण. त्यामुळे मुळात जेट स्ट्रीम आपल्याला माहिती आहेत, पण ॲक्च्युअल जेट स्ट्रीमचा शोधसुद्धा तुम्हाला दुसऱ्या महायुद्धात लागला आहे. कळत आहे, जेट स्ट्रीमचा शोधसुद्धा दुसऱ्या महायुद्धामध्ये लागला आहे. तो कसा आहे पुढे पाहू आपण. पण मूळ काय पाहतोय आपण की जॉग्राफिकल कन्सेप्टमध्ये अजून खूप जास्त क्लिअरिटी येणं बाकी आहे. सो मूळ आपल्याला माहिती आहे डिफ्लेक्शन होत आहे, एवढंच माहिती आहे की कोरलिस फोर्समुळे होत आहे. एक उत्तरेकडे एक उजवीकडे फिरतात, एक डावीकडे फिरतात, एवढंच माहिती आहे. हे असंच कशामुळे, त्याच्यापेक्षा वेगळं घडू शकतं का, ह्याच्यावर अजून संशोधन बाकी आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता काय म्हणतोय आपण, वरच्यांना नावं द्या. 90 कडून जे 60 कडे येतात त्यांना नावं द्या. आता पूर्वीय वारे, आलं लक्षात, पूर्वीय वारे. मूळ नाव मी देते, ध्रुवीय वारे, पोलर विंड्स आहेत त्या. मूळ नाव काय त्यांचं, ध्रुवीय वारे किंवा पोलर विंड्स. मधल्यांना दिलं होतं ट्रेड विंड्स, दुसऱ्यांना दिलं होतं अँटी ट्रेड, आता शेवटच्यांना देतोय पोलर विंड्स, शेवटचे पोलर विंड्स. पूर्वीय ध्रुवीय वारे असं नको, आयदर इट कॅन बी अ पूर्वीय और इट कॅन बी अ ध्रुवीय. ठीक आहे. ध्रुवीय वारे आहेत म्हणूनच ते फिरले तसे, म्हणून त्यांना पूर्वीय म्हटलो आपण. सो ते असे स्लॅश दिस दिस दिस. तुझं नाव काय, रचना. हां ओके. आता मी पुढचं नाही म्हणत की तुला घरी काय म्हणतात, पण रचना और म्हणजे दोन्ही नावं घेतात का घरी, नाही घेत, राईट. सो दिस और दिस और दिस, आलं लक्षात. ठीक आहे, इथपर्यंत आलाय तुम्ही. ओके. आता मी काही सांगणार आहे गोष्टी. उदाहरणार्थ काय की तुम्हाला हे डेफिनेटली माहिती आहे की इथले जे वारे आपण ट्रेड विंड म्हटलं होतं यांचं डिफ्लेक्शन 45च्या आसपास आहे, म्हणून त्यांना आपण आयदर नॉर्थ ईस्ट म्हटलं होतं किंवा साऊथ ईस्ट म्हटलं होतं. ठीक आहे. आपल्या पुस्तकांमध्ये किंवा इव्हन सौदीमध्ये यांना पूर्वीय वारे म्हटलंय, पूर्वीय वारे. कळतंय मी काय सांगतेय, तुम्हाला माहीत असावं म्हणून फक्त सांगून ठेवलंय.
मूळ तुम्ही जर रेफरन्स बुक्स चेक केले म्हणजे तुमचं स्ट्रालर किंवा काय सगळेचे सगळे तुमचे सविंद्र वगैरे, तर ह्याच्यानुसार पूर्वीय वारे म्हणजे कोण? लास्टवाले, कारण अँगल ऑफ डिफ्लेक्शन जास्ती आहे. कॉमन सेन्स आहे पुन्हा हा. अँगल ऑफ डिफ्लेक्शन ऑलमोस्ट दीज आर ब्लोईंग पॅरलल टू दी लॅटिट्यूड्स. त्याच्यामुळे पूर्वीय म्हणलं की फायनली कोण यायला पाहिजेत? ध्रुवीय वारे यायला पाहिजेत. ठीक आहे. पण आपल्या बोर्डाच्या पुस्तकांमध्ये सौदीमध्ये तुम्हाला ह्यांनाच पूर्वीय वारे दिले. ह्यांना माहीत असू देत म्हणून फक्त साईडला लिहून ठेवा, नाही तर परत मला येऊन म्हणणार ताई चुकीचं शिकवलं. मी तुम्हाला बरोबरच शिकवणार, पण त्याच्यात इथं वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये काय काय दिलेलं आहे हे पण सांगून ठेवणार. सो मोस्ट करेक्टकडे जायचं आहे कायम आपल्याला. तुमच्या ऑप्शनमध्ये जर जोड्या लावा विचारलं आणि त्याच्यामध्ये ट्रेड विंड्सला तुम्हाला दुसरं काही सापडतच नाही आहे समोर, तर ट्रेड विंडला तुम्हाला पूर्वीय वारे म्हणावं लागणार आहे. सो मोस्ट करेक्टकडे जायचं आहे असं मी तुम्हाला म्हणते. आता तिथे ऑप्शन कसा येतो त्याच्यानुसार, उदाहरणार्थ तुमच्या ऑप्शनमध्ये इकडे समजा ट्रेड विंड किंवा व्यापारी वारे म्हटलंय आणि पुढे जे जोड्या लावायचे आहेत त्याच्यामध्ये ईशान्य असं म्हणून ठेवलंय, ईशान्य वारे. हां, आणि खाली इकडच्या ह्याच्यात ध्रुवीय वारे म्हटलंय आणि इकडे तुमच्या ऑप्शनमध्ये कुठेतरी वर खाली म्हणा कुठेतरी पण पूर्वीय म्हणून ठेवलंय. सो दोन्ही तुम्हाला ऑप्शनमध्ये आता दोन्ही आहे, ईशान्य पण आहे आणि पूर्वीय पण आहे. मग अशा वेळेला काय घेणार तुम्ही? ट्रेड विंडला ईशान्यच घेणार. आता तुम्ही मोस्ट करेक्टकडे जायचं आहे तुम्हाला. येते लक्षात? बरोबर ना, दोन्ही पण ऑप्शन असतील, पण दोन्ही ऑप्शनमध्ये इथे काय दिसतंय? ट्रेड, राईट, अँटी ट्रेड. ओके, आणि इकडे दिसतंय पोलर. ठीक आहे. इकडे काय काय आहे तर ईस्टर्ली विंड्स पूर्वीय वारे, वेस्टर्ली विंड्स आणि ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट विंड्स. आता द्या बरं मला मोस्ट करेक्ट. इथे येऊनच जाणार आहे आपोआप मोस्ट करेक्ट. काय तुम्हाला माहिती आहे की कंपल्सरी पोलरला ईस्टर्ली द्यावं लागणार आहे, ह्या अँटी ट्रेंडला वेस्टर्ली द्यावं लागणार आहे आणि नॉर्थ ईस्टला ट्रेड द्यावं लागणार आहे. येते का लक्षात? बरं जोडी जुळेल का तुम्ही ट्रेडला जर ईस्ट दिलं? ठीक आहे. आणि हे तर हे आहे हे माहिती आहे डेफिनेटली आपल्याला, बरोबर ना. हे वारे अँटी ट्रेड म्हणजे पश्चिमी आहेत एवढं तर माहिती आहे डेफिनेटली. ठीक आहे. हे ह्याला देऊन टाकलं, ट्रेडला तुम्ही पूर्वीय म्हटलात पुस्तकाप्रमाणे. हां, तर मग पोलर म्हणजे नॉर्थ ईस्ट आहेत का? हे होऊच शकत नाही. ठीक आहे. हे तरी होऊ शकतं पण हे होऊ शकत नाही. त्यामुळे मोस्ट करेक्टकडे गेलात तुम्ही, असं मी फक्त सांगून ठेवते तुम्हाला. ठीक आहे. आता उलट म्हणूया. आणखीन समजा एखादा असा वाक्य आलं, दोन वाक्य आणि बोथ करेक्ट रॉंग असं आपल्याला विचारलंय, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट किंवा रॉंग स्टेटमेंट. आणि पहिल्याच वाक्यामध्ये तुम्हाला म्हटलंय की व्यापारी वारे हेच पूर्वीय वारे म्हणून देखील ओळखले जातात. आता काय म्हणणार? येस, बरोबर. का बरोबर? बोर्डाने म्हटलंय म्हणून, सौदीने पण म्हटलंय म्हणून. बरोबर आहे. हां, सो थोडक्यात काय की मोस्ट करेक्टकडे जाण्याचा प्रयत्न करा. मग आता कुठल्या तरी दोन रेफरन्स बुकनी तुम्हाला ते पूर्वीय पण म्हणून ठेवलंय, म्हणजे हे डेफिनेटली रॉंग असं म्हणू शकता का तुम्ही? नाही, म्हणून करेक्ट म्हणायचंय. आलं का लक्षात काय सांगतोय? ओके. आणि नुसतं बोर्डाच्या पुस्तकांवर ऐकत नाही बरं का MPSC, पण सौदीनी म्हटलंय का? हो म्हटलंय. आणि सौदी हे रेफरन्स बुक आहे. जॉग्राफी कोर्सेस जे चालतात MSc, तर त्याच्यासाठी सुद्धा रेफरन्स बुक सौदीच आहे. त्याच्यामुळे सौदीचं मान ऐकावंच लागणार आहे त्यांना MPSCला, बोर्डाचं नाही ऐकत. सो तुम्हाला मागचा एक प्रश्न आठवत असेल, ती इंडियन नॅशनल काँग्रेस INC, इंडियन नॅशनल काँग्रेसच ना? नाही सॉरी, कशाबद्दल बोलतोय आपण? आझाद हिंद सेना. हां, त्याची स्थापना कुणी केली? कोणी केली? कोणी केली? ओके, ठीक आहे, रासबिहारी बोस. त्यांनी सांगितलं नाही, सुभाषचंद्र बोसांनीच केलेली आहे. हेच उत्तर आम्ही ठेवणार. हा प्रश्न कॅन्सल झालेला नाही. त्याच्यामुळे कुठला प्रश्न होता चेक करा, कुठल्या परीक्षेतला होता. ठीक आहे. ही इमिजिएट गेल्या वर्षी 2017चं बोलतीये मी तुम्हाला. मूळ मुद्दा काय? मोस्ट करेक्ट आन्सरकडे जा, एवढाच मूळ मुद्दा आहे. आले लक्षात? ठीक आहे. आता वारे कळले का आपल्याला हे? ओके. वाऱ्या पुन्हा अलीकडे या. वारे पाहत होतो त्यावेळेला काय काय पाहिलं आपण? पहिला फोर्स पाहिला तुम्ही, पहिलं बल पाहिलं, प्रेशर ग्रेडियंट, वायुभार. दुसरं पाहून झालं आपलं कोरिओलिस, राईट. आता अजून तिसरं आहे, त्याचं नाव आहे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल म्हणजेच कुठलं? घर्षण बल. घर्षण बल, फ्रिक्शनल फोर्स. हे काय?
डोंगर रांग आहे, तुमचा सह्याद्री आहे हा, ठीक आहे. आणि सह्याद्रीवरती तुम्हाला माहिती आहे इकडनं अरेबियन सीवरनं कोण येत आहेत, वारे आले, वारे इकडे अरेबियन समुद्रावरनं. ओके, आता वारे इथे आले आणि इथे एक बॅरियर आहे. त्यावेळेला वारे इथून ह्यांच्यातून घुसून पलीकडे जातील का, नाही, म्हणजे घर्षण तयार झालं यांच्यामध्ये, येतं लक्षात. सो घर्षण तयार झाल्यामुळे आता वाऱ्यांचा वेग सुद्धा बदलला आणि वाऱ्यांचा दिशा सुद्धा बदलली. सो कोरियोलिस फोर्समुळे काय बदलत होतं, ओनली डिरेक्शन, दिशा बदलत होती. इथे काय झालं, वेगात पण फरक पडला आणि दिशेत पण फरक पडला. सो वर ढकलले गेले हे वारे, वर. सो दिस इज नॉट ॲक्च्युअल व्हर्टिकल मुवमेंट. डायरेक्ट अशी नाही आहे ही, अशी आहे, तिरकस आहे ही परत, कारण माउंटनच्या स्लोपवरनं वर चाललेत ते. ॲक्च्युअल डायरेक्ट अशी नाही, 90मध्ये नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना वारेचं म्हणणार आहोत आपण, ठीक आहे. मला प्रश्न कळतात लगेच इमिजिएटली तुमचे. व्हर्टिकल मुवमेंट वारेच आहेत ते, बट व्हर्टिकल नाही आहे ती, स्लांटवरची मुवमेंट आहे. आणि बेसिकली दीज आर फोर्स टू बी अपलिफ्टेड, दीज आर फोर्स टू बी अपलिफ्टेड. वर जाण्यासाठी फोर्स केला आहे, कोणी केला आहे, त्या घर्षण ज्यांनी निर्माण केलं आहे त्यांनी केलं आहे, त्या बॅरियरनी केला आहे, राईट. म्हणून काय म्हणतोय आपण की हे विंड आता वर जायला सुरुवात झाली. कशात बदल झाला, दोघांमध्ये वेग मंदावला आणि शिवाय दिशा पण बदलली. आता शेवटचा फोर्स आहे तुमचा, त्याचं नाव आहे सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स मराठीत काय म्हणणार, मला माहिती नाहीये काय म्हणणार. सेंट्रीपेटल कळलं का एवढं सांगा. हो, पण त्या फोर्सला स्पेसिफिक काहीतरी अक्षाकडे वळतो एवढं माहिती आहे मला. हां, केंद्रीय बल, राईट, केंद्रीय बल. केंद्रीय, ॲक्च्युली केंद्रीय नसेल, केंद्राकर्षक किंवा असं काहीतरी असेल त्याचं नाव. हां, केंद्र त्यागी आणि केंद्राकर्षक असं काहीतरी असेल, ठीक आहे. कळलंय तुम्हाला, तेवढं त्याच्याशी महत्त्व आहे. ओके, आता हा आहे एक लो प्रेशर सेंटर, सगळ्यात कमी दाबाचा सेंटर तयार झाले, केंद्र तयार झाले असं म्हणूया. जर हे केंद्र तयार झालंय तर ह्याच्याकडे हवा खेचली जाईल का बाहेर फेकली जाईल, खेचली जाईल. आली का बघा हवा, आली का हवा. ओके, आता ही हवा आली असं म्हणूयात, दिस इज नॉर्थ हेमिस्फियर, उत्तर गोलार्धात आहोत. कुठे वळणार वारे, स्वतःच्या झाले. ओके, सो आता हे तिरके झाले. नाऊ आत्तापर्यंत काय झालं, पहिल्यांदा कोण आला होता, प्रेशर ग्रेडियंट आला होता. दुसऱ्यांदा कोण आला तिरके होण्यासाठी, हा कोरियोलिस आला, राईट. आता तिसरा फोर्स आला विच सस्टेन्स दिस सर्क्युलर मुवमेंट. दॅट फोर्स इज बेसिकली सेंट्रीपेटल फोर्स. आलं का लक्षात. पहिल्या कसे काय आडवे फिरतील, पोलार बद्दल बोलत नाही होत आपण, इन दी नदर्न हेमिस्फियर ओव्हरऑल बद्दल बोलतोय. ओव्हरऑल काय केलं आपण, एक प्रेशर सेंटर केंद्र तयार झालं की जिथे एकदम कमी दाबाचा केंद्र तयार झालेला आहे. हवा काय होईल, खेचली जाईल त्या केंद्राकडे. ओके, तुम्ही उत्तर गोलार्धात आहात आत्ता. सो उत्तर गोलार्धामध्ये हवा स्वतःच्या उजवीकडे वळेल. सो अशी येईल का इथे केंद्राकडे एक्झॅक्टली येईल का परपेंडिक्युलर, नाही येणार, ती अशी वळेल. ही इथली हवा अशी वळेल, इथली हवा अशी वळेल. ओके, सो हा एक सर्कल तयार झाला आता आणि ह्या केंद्राकडे डायरेक्टली नाही येणार, केंद्राभोवती फिरायला सुरुवात होईल. येतं लक्षात. डायरेक्ट केंद्रावरती कुणी नाही येऊन धडकणार, सगळे केंद्राच्या भोवती फिरायला सुरुवात करतील. झालं का इमॅजिन कशामुळे. पहिलं होतं प्रेशर ग्रेडियंट आला होता, दुसरा कोरियोलिस आला आणि तिसरा कोण आला तुमचा, सेंट्रीपेटल फोर्स. टोटल 4 फोर्सेस, त्यातला फ्रिक्शनल काढून टाका. हां, म्हणजे हे कशाबद्दल बोलतोय आपण, वादळांबद्दल बोलतोय आपण. पण विंड मुवमेंट आहे का, येस, हॉरिझॉन्टल आहेत ते. सो वारे एका केंद्राभोवती गोलाकार फिरतायत, पण हॉरिझॉन्टल आहेत ना ते, व्हर्टिकल आहेत का, नाही, असे गोल 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 हॉरिझॉन्टली फिरतायत. कोणामुळे फिरतायत, तिघांमुळे पण. पहिला प्रेशर ग्रेडियंट, दुसरा कोरियोलिस आणि द मोस्ट इम्पॉर्टंट फोर्स इज द सेंट्रीपेटल फोर्स. त्याच्यामुळे फिरतायत. आलं लक्षात. आता मग नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये दिशा सांगा मला, वाऱ्यांची फिरण्याची दिशा सांगा. ही दिशा, ही फिरण्याची दिशा अँटी क्लॉकवाईज येत आहे, घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरतायत हे. सो हे कोण आहेत, अँटी क्लॉकवाईज आहेत, अँटी क्लॉकवाईज. ओके, सेम करा बरं. दक्षिण गोलार्धात या आता. आता वळवा वारे स्वतःच्या डावीकडे,
स्वतःच्या डावीकडे, हां, आणि आता काय इथे क्लॉकवाईज. आलं लक्षात. सो आता एक आपण हे काढून घेऊया चार्ट. वरून खाली येतात ना असं सेंटर कोण वरून खाली, सेंटर कमी दाबाचा झाला हां बरोबर. सेंटर कुठे तयार झाले हे आधी सांगा. असे नाही येते ते, असे येत आहेत. सो इथे दाबाचा पट्टा तयार झाला असं आपण म्हणूयात. सो काय झालं, असे आले वारे, हे इकडनं इकडे आले. पण हे डायरेक्ट असे येत आहेत का, असे येताना ते स्वतःच्या थोडे उजवीकडे फिरले, इकडून येताना स्वतःच्या थोडे उजवीकडे फिरले, इकडून येताना पुन्हा उजवीकडे फिरले, आणि मागणं पण येताना थोडे उजवीकडे. आता काय झालं, सर्क्युलर मुवमेंट सुरू झाली. आली लक्षात. ओके. सो मग काय करतोय आपण, नॉर्थ हेमिस्फिअर, साऊथ हेमिस्फिअर. इथे आहेत सायक्लॉन्स, वादळं, सायक्लॉन्स आणि अँटी सायक्लॉन्स. सायक्लॉनमध्ये काय होतं की ह्या तुमच्या केंद्राकडे येत होते. पाहिजे तर डायग्राम काढून ठेवा म्हणजे जास्त सोपं होईल. सो इथे काय दिसत आहेत, केंद्राकडे येत आहेत, राईट, आणि स्वतःच्या कुठे फिरलेत, उजवीकडे, राईट. आणि मग इथे लिहून ठेवा क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, सॉरी अँटी क्लॉकवाईज, जागे आहात म्हणजे. ठीक आहे. इथे काय उलट, पुन्हा इथे काय सेम डायग्राम काढा, आणि हे कोण आहेत मग, क्लॉकवाईज, बरोबर का, क्लॉकवाईज. इथे अँटी सायक्लॉन म्हणतोय म्हणजे प्रत्यावर्ताबद्दल बोलतोय आपण, म्हणजे जास्ती दाबाच्या केंद्राकडनं हवा फेकली जाणार आहे बाहेर. सो ही फेकली जाते बाहेर, हां, ते पण कुठे, उजवीकडे. ठीक आहे. सो उजवीकडे वळताना म्हणजे कसे असणार आहेत हे, सो दीज आर क्लॉकवाईज, आणि म्हणजेच हे कसे असावं लागणार आहेत, अँटी क्लॉकवाईज. लक्षात कोण ठेवायचे, फक्त आणि फक्त नॉर्दर्न हेमिस्फिअर सायक्लॉन लक्षात ठेवायचे. सो नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये आवर्त किंवा सायक्लॉन किंवा वादळं उत्तर गोलार्धात कशी असतात, घड्याळाच्या उलट्या दिशेने असतात, अँटी क्लॉकवाईज असतात. बाकी सगळं त्याच्या विरुद्ध विरुद्ध करत जायचं. सो सायक्लॉनच बोलतोय आपण, पण मग साऊथ हेमिस्फिअर म्हणजे क्लॉकवाईज यायला पाहिजे, उलटे, अँटी नकोत, उलटं करायचं. आणि आता अँटी सायक्लॉन बोलतोय, अँटी सायक्लॉन बोलतोय. नॉर्थ हेमिस्फिअर म्हणजे आधीचे कसे होते सायक्लॉन, अँटी, म्हणून हे कसे पाहिजेत, क्लॉकवाईज पाहिजेत. सो हे लक्षात येईल तुम्हाला की इथे अँटी क्लॉकवाईज आहे तर इथं क्लॉकवाईज आहे. सो असं तिरकं दिसतंय हे सगळं तुम्हाला. एक लक्षात ठेवलं की पुढचे लक्षात राहणार आहेत. सो झालंय. ओके. सो हे सगळं आपण काय बघत होतो, एक तर प्रेशर बेल्ट बघत होतो आणि त्याच्यामुळे वाऱ्यांची निर्मिती बघत होतो आपण. चारही फोर्सेस आपण बघितलेले आहेत त्याच्यातले, राईट. आता हे बघतोय त्यावेळेला पुन्हा आपण पहिल्या ह्याच्यावर जाऊयात आता. सो डायग्रॅमवर जाऊयात पहिल्या. सो डायग्रॅममध्ये काय काय दिसतंय बघा. ज्या वेळेला ही वारं इथून इकडे येत आहे आणि हे वारं इथून इकडे येत आहे, साधारणपणे जेव्हा जवळजवळ यायला लागतंय तापमान वाढायला लागतंय, तापमान वाढतंय. सो हॉरिझॉन्टल मुवमेंट होती, त्याच्याऐवजी आता काय झाली, व्हर्टिकल मुवमेंट सुरू झाली. बघितली ना इथे आपण, वर 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 हवा चालली, राईट. सो व्हर्टिकल मुवमेंट सुरू होतीये. बरं, इथपर्यंत आलं लक्षात. याचा अर्थ काय झालं की इथून येणारी जी हवा इथपर्यंत येत होती 5 डिग्री नॉर्थला, तिथेच 5 डिग्रीला ही वर जायला लागली. इथून खालून येत होती तिथेच 5 डिग्रीला वर जायला लागली. आलं लक्षात काय म्हणतेय मी, इथं 5 डिग्रीला वर जायला लागली, इथे 5 डिग्रीला वर जायला लागली. आता 5 ते 5 हा जो पट्टा दिसतोय तुम्हाला, ह्याच्यात आडवी हवा आहे का, काय म्हटले मी, पुन्हा इमॅजिन करा. 30 कडनं हवा आली खाली, 5 डिग्रीच्या आसपास तापमान इतकं वाढलंय की आता आडवी नाही वाहते, ती उभी व्हायला. आपण पाहिलं ना विषुववृत्तावरती हवा वर जातीये.
सो ती 5 डिग्री लॅटिट्यूडलाच वर जायला लागली, बरोबर. खालनं सुद्धा 5 डिग्री लॅटिट्यूडलाच वर जायला लागली. 2 लॅटिट्यूड 2 अक्षांशांमधलं अंतर किती आहे किलोमीटर्समध्ये? हे सांगितलं नाही का मी तुम्हाला? 111. ओके, हां. मग 2 लॅटिट्यूडमधलं 111 किलोमीटर्स, आपण 5 ते 5 म्हणजे 10 लॅटिट्यूडबद्दल बोलतोय आपण. येत आहे. सो ह्यूज झोन आहे तो तेवढ्या झोनमध्ये आडवी हवा आहे का? नाही, एकदमच किरकोळ दिसतीये, नाहीच आहे आडवी हवा. कळतंय तुम्हाला? त्यामुळे हा जो झोन आहे ह्याला विषुवृत्तीय शांत पट्टा ह्या नावाने ओळखलं जातं. शांत का शांत आहे हा? का शांत आहे हा पट्टा? कारण हवा 5च्या दरम्यानच वर जायला लागली ती, आणि मग हा असा बेल्ट तयार झाला की जो कसा आहे, विषुवृत्तीय शांत पट्टा आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये डॉल्ड्रम या नावाने ओळखलं जातं. डॉल्ड्रम. डॉल्ड्रम. ओके. आता ते 5-5 म्हणतोय, याचे एक्झॅक्टली 5-5 असणार नाहीये, ते आतमध्ये थोडं येऊन वरती जायला लागले. ते परत एकदा सांगते. आता तुमची हवा भूपृष्ठावरच आहात तुम्ही. हवा कुठून कुठे येते? 30 कडनं, म्हणजे तुमची ट्रेड विंड कुठे येत आहेत? विषुवृत्ताकडे. इकडून पण कुठे येतात? विषुवृत्ताकडे. तुम्ही विषुवृत्ताकडे येताय तसं तापमान वाढत चाललंय, एवढं तर कळलं. तापमान वाढतंय म्हणजे हवा हलकी होतीये, म्हणजे हवा वर जायला सुरुवात करणार. सो जे काही वारं तुमचं असं येत होतं, आता व्हर्टिकल मुवमेंट सुरू झाली. ठीक आहे. सो हे हवा जी 30 कडनं विषुवृत्ताकडे येत होती, ती हवा शून्यावरती एकमेकांमध्ये येऊन अशी धडकेल का? नाही धडकणार. का नाही? कारण धडकण्याच्या आधीच व्हर्टिकल मुवमेंट सुरू झाली त्यांची, म्हणून नाही धडकणार. आलं लक्षात? सो कॉन्व्हर्जन्स आहे का त्यांचा? नाहीये. आलं का लक्षात आता काय म्हणतोय आपण? बर. म्हणून काय झालं की विषुवृत्ताच्या वरती 5 डिग्री लॅटिट्यूडला सगळीकडे पहा काय झालं, असा व्हर्टिकल मुवमेंट दिसतीये. सो सगळीकडे अशी हवा वर चाललेली दिसतीये, आणि साऊथला पण 5 डिग्रीला सगळीकडे अशी हवा वर चाललेली दिसतीये तुम्हाला. सो हा एक झोन तयार झालाय. येते लक्षात? हा झोन, हा 5 ते 5 डिग्री नॉर्थ साऊथचा झोन, म्हणजे त्याला म्हटलोय विषुवृत्तीय शांत पट्टा. विषुवृत्तीय शांत पट्टा म्हणजेच त्याला काय म्हटलोय? डॉल्ड्रम. डॉल्ड्रम. आणि आता भूपृष्ठापासून थोडं वर या, किंचित वर आल्यानंतर लक्षात येईल की हा झोन जो पाहतोय आपण 5 डिग्री ते 5 डिग्री, हा सगळ्यात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. कशामुळे सगळ्यात कमी दाबाचा? कारण हवा वर 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 चालली आहे कंटिन्युअसली. त्याच्यात दोन्ही लाईन्सला हवा वर 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 चालली आहे. एक नॉर्थला तयार झाला, एक साऊथला तयार झाला आहे 5-5 वर. सो हा जो कमी दाबाचा पट्टा 5 ते 5 मध्ये तयार झालेला आहे. आधी कशाच्या पर्स्पेक्टिव्हनी पट्टा तोच आहे, नीट लक्षात घ्या. 5 ते 5चाच पट्टा आहे, पण आधी पर्स्पेक्टिव्ह काय पाहिला आपण? वारे वाहत आहेत का नाही त्याच्यामध्ये, म्हणून त्याला विषुवृत्तीय शांत किंवा डॉल्ड्रम म्हटलो. आता कशाच्या पर्स्पेक्टिव्हनी पाहतोय? दाब कसा आहे? सगळ्यात कमी दाबाचा आहे, त्याला आपण म्हणतोय ITCZ. 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 इथून पुढे ITCZ असंच पाठ करायचंय त्याला. म्हणजे काय? तर इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन. इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन. मराठीमध्ये काय म्हणतात? काय म्हणतात? आता ह्याचं नाव लिहून घ्यायचं, मग जास्त पटेल की मी मराठी का नाही म्हणते. आंतर उष्णकटिबंधीय, आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्टा. ठीक आहे. MPSC सुद्धा तुम्हाला ITCZ म्हणूनच विचारणार आहे. ठीक आहे. ITCZ कुठे होतोय? 5 डिग्री नॉर्थ 5 डिग्री साऊथला होतोय. हा कमी दाबाचा आहे. आता डॉल्ड्रम हा बेसिकली कुठे होता? विषुवृत्तावर होता. त्याला विषुवृत्तीय शांत पट्टा म्हटलो होतो आपण. ओके. पण तुम्ही ह्याच्या वरच्या एअरच्या बाबतीमध्ये या. आता कमी दाबाचा जो पट्टा तयार झाला होता ITCZ. ओके. तुम्हाला माहिती आहे की सूर्य हा 23.5 वरती पण जाऊ शकतो लंबरूप. कधी? 21 जूनच्या वेळेला
जो हा पट्टा इथे कमी दाबाचा तयार झाला होता, कशामुळे होता तो मूळ? कशामुळे होता? तापमानामुळे होता. तापमान जास्ती होतं. आता तापमान, आता लंबरूप कुठे आहे तापमान? सो हा पट्टा थोडा वर सरकू शकतो, हे लक्षात घ्या. हाच पट्टा पुन्हा थोडा खाली सरकू शकतो, हे लक्षात घ्या. सो समर सीझन मध्ये म्हणजे समर सोलॅस्टिच्या वेळेला हा पट्टा जो 5 ते 5 आपण म्हणत होतो, हा पट्टा कसा असतो? 0 ते 10 असतो समर सोलॅस्टिच्या वेळेला. आणि विंटर सोलॅस्टिच्या वेळेला कसा असतो? 0 ते 10 खाली असतो. आलं का लक्षात काय म्हणतोय? ITCZ हा पट्टा 0 ते 10 वर, 0 डिग्री लॅटिट्यूड टू 10 डिग्री नॉर्थ कधी असतो? ड्युरिंग समर सोलॅस्टिस. म्हणजे कधी? 21 मार्च ते 23 सप्टेंबर ह्या काळामध्ये. पण तो एकदम डायरेक्टली असा एका दिवसात वर सरकेल का? नाही, तो हळूहळू ग्रॅज्युअल मुवमेंट असते वरती आणि पुन्हा ग्रॅज्युअल मुवमेंट खाली, असा हळूहळू सरकत असतो वर खाली. जसा सूर्य वर सरकेल तसा पट्टा पण वर सरकतो, सूर्य खाली सरकेल तसा पट्टा पण खाली सरकतो. इथपर्यंत आलंय लक्षात? ओके. आता आपण पुढे सरकूयात 30 डिग्री लॅटिट्यूडला. 30 ते 35 अगेन किती? 5 डिग्री लॅटिट्यूडचा डिफरन्स आहे. 5 गुणिले 111 करा, कळतंय म्हणजे किती किलोमीटर असेल ते. ओके. आता मूळ मुद्दा काय? हा एवढा मोठा झोन आहे. मुळात इथे असणाऱ्या वाऱ्यांना आपण ट्रेड विंड हे नाव दिलं होतं, लक्षात असेल तुमच्या. का दिलं ट्रेड विंड हे नाव? तर खूप आधीपासून म्हणजे तुमचं जेम्स वॅटनी स्टीम इंजिन, वाफेच्या इंजिनाचा शोध लावला नव्हता, त्याच्या खूप आधीपासून तुम्ही पाहताय की ट्रेड हा कशाच्या मार्गाने चालतोय? व्यापार समुद्र मार्गाने चालतोय. समुद्र मार्गाने चालतोय म्हणजे कशाच्या मार्गाने चालतोय? जहाजांच्या मार्गाने. मग तेव्हा हे नव्हते, इंजिन्स नव्हते, इंधन वापरलं जाऊ शकत नव्हतं आधीच वाफेचं आणि नंतर तुमचे पेट्रोल डिझेल. तर आधी कशाच्या ह्यानी जहाज चालवले जायची? शिडाचे होत्या. म्हणजे काय होतं? हवा घुसून त्याचा उपयोग केला जायचा, राईट. आता हवा कशी असणार? वारं, हवा नाही, वाऱ्याच्या ह्यानी उपयोग केला जायचा. वारं कसं आहे? आडवं आहे, माहिती आपल्याला. सो आडवे वारे घुसून पुढे फोर्सनी ती जहाज नेली जायची, इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. म्हणून तर हे जे वारे आहेत, ह्या भागात असणारे वारे कोणाला मदत करतायत? टू सेल दॅट शिप, जहाजाला पुढे जाण्यासाठी मदत करतायत. येतं लक्षात? म्हणून ह्यांना व्यापारी वारे म्हटलंय. हे अगदी एन्शंट काळापासून तुम्हाला माहिती आहे. बॅबिलियन सिव्हिलायझेशन, मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशन, कुठल्या आहेत ह्या सिव्हिलायझेशन? विचारत नाहीत आपल्याला, त्याच्यामुळे माहिती नाही. त्याच्यामुळे माहिती नाही आहे. युफ्रेटिस आणि तैग्रिस नावाच्या नद्या ऐकल्यात का? जसं आपण गंगेचं खोरं म्हणतो, ब्रह्मपुत्रा खोरं म्हणतो आणि सगळ्यात महत्त्वाचं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणतो, राईट. जसं चायनीज पण आहे तुम्हाला माहिती आहे, तशी इराण इराकचा जो भाग येतो, म्हणजे कशाबद्दल बोलतोय आपण? तैग्रिस आणि युफ्रेटिस या दोन नद्यांच्या दोआबमधला भाग आहे हा, की ज्याच्यामध्ये एन्शंट सिव्हिलायझेशन होऊन गेल्या. रोमन माहिती आपल्याला, ग्रीस आणि ह्या. सो ह्या सगळ्यांशी भारताचे होते का नव्हते? अरब लोकांशी होते का नव्हते? सो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे मुळात काय हा मुद्दा की ह्या सगळ्या वाऱ्यांनी मदत केली म्हणून त्यांना नाव काय पडलं? ट्रेड विंड किंवा व्यापारी वारे पडलं. ओके. आता 30 वर या. 30 वर मुळात 30 वर काय आहे? 30 ते 35 वर जास्ती दाबाचा पट्टा. वारं कुठून कुठे चाललंय? वरनं खाली उतरतंय, सबसाईड डाऊन होतंय. एक लिंब आहे ना तुमची, कशाची लिंब आहे ही? हॅडली सेल. हॅडली सेल वर गेली, इकडे आली आणि खाली उतरली. सो खाली उतरणारी सबसाइडिंग आर्म ऑफ दी हॅडली सेल. वारं खाली उतरतंय याचा अर्थ दाब जास्ती आहे. आडवे वारे आहेत का? नाही आहेत. कळत आहे? जर आडवे वारे नाही आहेत तर ह्या भागामध्ये जहाजाला पुढे जाण्यासाठी प्रॉब्लेम होणार आहे. का होणार? तेव्हा आता होतो का? नाही. तेव्हा होणार आहे? डेफिनेटली होणार आहे. म्हणून ह्या पट्ट्याला अश्वपट्टा असं म्हटलंय किंवा हॉर्स लॅटिट्यूड असं म्हटलंय. 30 डिग्री ते 35 डिग्री हॉर्स लॅटिट्यूड, हॉर्स लॅटिट्यूड किंवा अश्वपट्टा म्हटलंय. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला मान्य आहे की काय दिस शिप्स आर फेसिंग डिफिकल्टीज टू सेल इन दिस रिजन? इथपर्यंत कळलं तुम्हाला? मान्य आहे की त्रास होतोय जहाजांना पुढे जायला. का? कारण शिडात वारं शिरायला वारच नाहीये. इथपर्यंत कळलं. पण मग अश्वपट्टा, अश्व हे नाव कशावरून आलं? अश्वपट्टा असं का म्हटलं किंवा हॉर्स लॅटिट्यूड असं का म्हटलं? हो ना, जास्ती दाबाचा पट्टा आहे. पण मग अश्व आणि याचा संबंध काय?
हां हां त्याच्या वेगवेगळ्या थेरीज सांगितल्या जातात. एक नवीन इंटरप्रिटेशन ह्याच्याकडनं ऐकलं, विचार करायला हरकत नाही आहे. ठीक आहे. ओके, सांगते ना, मी सांगते. ओके, ह्या पट्ट्यां अशी स्टोरी, वेगवेगळ्या स्टोरीज सांगितलेल्या आहेत ह्याच्या. काय एक खूप महत्त्वाची स्टोरी सांगतात की जहाजांमधनं घोडे घेऊन जात होते आणि ह्या भागामध्ये वजन कमी करण्यासाठी हे घोडे फेकून दिले समुद्रामध्ये. ओके, आणि मग जहाज हलकी होणार आणि मग पुढे जाणार. आता सिंपल विचार करा, जर तुम्हाला फेकूनच द्यायचे तर नेले कशाला आधी? आहे की नाही लॉजिक? जर तुम्हाला त्याचा उपयोगच नाही काही, फेकूनच द्यायचे तुम्हाला जाताना, तर तुम्ही नेले कशासाठी आधी? ओके, सो याची वेगळी असू शकते इंटरप्रिटेशन. काय इंटरप्रिटेशन असू शकतं याचं? अर्धवट आहे ही स्टोरी. सो घोडे फेकले का पाण्यामध्ये? डेफिनेटली फेकले. का फेकले? तुम्हाला माहिती आहे की सगळे ॲनिमल्स पोहतात, राईट? आणि मग हे फेकले म्हणजे फेकून नाही दिले, त्यांना काय केलं? बांधून फेकलेत, जहाजाला बांधून फेकले. ठीक आहे, म्हणून हे वल्लवल्यासारखी क्रिया करून त्यांनी पुढं नेलं जहाजाला त्या रिजनमध्ये. सो मदत झाली तुम्हाला, बल निर्माण झालं एका प्रकारचं. हे एक इंटरप्रिटेशन असू शकतं. दुसरं, हां, हे खूप आधीचा काळ बोलतोय आपण, हे आत्ताबद्दल काहीच बोलत नाही आहोत आपण. अश्वपट्टा, अश्मयुगीन नाही. मुळात अश्मयुगात घोडा होता का नाही इथपासून माहीत होता का नाही लोकांना? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, घोडा माहीत होता का नाही असा प्रश्न विचारतात आपल्याला. बरोबर, अगदी बरोबर. अँशियंट काळाबद्दल बोलतोय आपण हे. ओके, आता दुसरी थेरी असू शकते की मुळात ह्यानी जी लावलं ताकद ज्याच्यामध्ये असते, किंवा काय म्हणूयात आपण, हॉर्स पॉवर नावाची एक गोष्ट तुम्ही ऐकलेली असेल, बरोबर की नाही? हां, फिजिक्समध्ये कशासाठी ऐकली तुम्ही? बल किंवा ताकद मोजण्यासाठीच ही वापरली जाते. ओके, असं असू शकतं की आधीच्या काळामध्ये सुद्धा मेकॅनिकली असं काहीतरी तयार केले, जहाजाला असे काहीतरी तयार केले की त्याच्यामुळे तुम्हाला ह्युमन पॉवर किंवा डायरेक्टली वापरून ते वल्लवण्याची क्रिया करून पुढं न्यावं लागत होतं. सो ताकद त्या काळात जास्ती वापरावी लागली. इतर ठिकाणी ती वल्लवण्याची क्रिया करण्यापेक्षा इतर ठिकाणी डायरेक्ट वारण येतंय पुढे. इथे काय आहे की तुम्हाला स्वतःला ताकद खूप जास्ती वापरावी लागली आहे. आणि तिसरं इंटरप्रिटेशन यांनी सांगितलं की या पट्ट्यामध्ये खाली उतरतीये हवा, जिची ऑलरेडी खूप ताकदीची आहे, जी खाली उतरतीये, पुढे जाऊ देत नाहीये, आणि म्हणून कदाचित ह्याला अश्वपट्टा. सो मूळ मुद्दा काय? स्टोरी काही पण असू दे, आपल्याला स्टोरी विचारणार आहेत का? नाही. काय विचारणार आहेत? अश्वपट्टा कुठे आहे किंवा कुठला आहे जोडी लावायला विचारणार आहेत. आले लक्षात? 30 ते 35 नॉर्थ साऊथ दोन्ही हे लक्षात घ्या. नॉर्थ साऊथ ॲक्च्युली मला पण माहिती नाही की ॲक्च्युअल स्टोरी काय. बरं, इथपर्यंत आला. ओके, आता आपण जे चौथं बल पाहिलं होतं, फ्रिक्शनल फोर्स, तिसरं बल फ्रिक्शनल किंवा घर्षण बल, त्याचा विचार करूयात. तुम्हाला माहिती आहे की नॉर्थ हेमिस्फिअर जर पाहायला गेला तर लँड लोकेशन खूप जास्ती दिसतं, खूप जास्त जमीन दिसते, आणि साऊथ हेमिस्फिअरमध्ये गेला तर खूप जास्त पाणी दिसतं. ओशन खूप जास्ती आहेत. ओपन अटलांटिक ओशन आहे, ओपन इंडियन ओशन आहे मोठा, राईट? आणि वरती याल तसं तसं काय दिसतं? युरोप आहे, आफ्रिका आहे, मध्ये अरेबियन समुद्र सोडला, पलीकडे तुमचा अख्खा नॉर्थ अमेरिका आहे. अटलांटिक थोडासा उडी मारून आलात की इकडे युरोप दिसतो, खाली तुमचा पुन्हा साऊथ अटलांटिक उडी मारून आलात की आफ्रिका दिसतो, राईट? अरेबियन समुद्रातनं उडी मारली की इकडे भारत दिसतो, आणि पलीकडे चायना वगैरे सगळे. सो सगळी लँड कुठे आहे तुमची? मोस्ट ऑफ दी लँड लोकेशन्स प्रेझेंट इन दी नॉर्दर्न हेमिस्फिअर. ठीक आहे, मग लँड आहे म्हणजेच वारे जेव्हा वाहत आहेत, एकतर लँड आहे म्हणून, सॉलिड आहे म्हणून घर्षण निर्माण होणार आहे, दुसरं काय उंचवटे आहेत म्हणून घर्षण निर्माण होणार आहे. सो जमीन काय एकदम फ्लॅट नाही आहे तुमची, उंचवटे आहेत, प्लॅट्यूज आहेत, राईट? आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं घर्षण निर्माण होणार आहे. हे घर्षण बल तुम्हाला साऊथमध्ये दिसतं का? कारण पाणीच आहे. सो पाण्यामध्ये पाण्याचे डोंगर दिसतात का? नाही. पाण्यामध्ये तुम्हाला प्लॅट्यू रिजन दिसतात का? नाही. सो सगळीकडे फ्लॅट आहे, त्याच्यामुळे घर्षण बल असेल का? कमी आहे, एकदम कमी आहे, निग्लिजिबल आहे. म्हणजे उत्तर गोलार्धात घर्षण बल आहे, दक्षिण गोलार्धात घर्षण बल ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे. सो उत्तर गोलार्धात जेव्हा वारे वाहतात तेव्हा वाऱ्यांचा वेग कमी होतो. का कमी होतो? कारण तुमचे घर्षण बल आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे.
पण साऊथ हेमिस्फिअरमध्ये जेव्हा वारे वाहतात तेव्हा घर्षण बल आहे का? नाही आहे. म्हणून साऊथ हेमिस्फिअरमध्ये वाऱ्यांचा वेग कमी होताना दिसतोय का तुम्हाला? नाही. सो साधारणपणे 30 पासून खालचं बघतोय आपण. सो 30 वरनं वारे गेले तुमचे 40ला. वाऱ्यांचा वेग कमी झालाय का वाढलाय? वाढलाय. हां, 40 वरनं वारे गेले पुढे 50ला. वाऱ्यांचा वेग वाढलाय का कमी झालाय? वाढलाय. आणि जेव्हा हे वारे 60 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय, प्रचंड वेग वाढलेला आहे वाऱ्यांचा. कशाबद्दल बोलतोय? फक्त साऊथबद्दल बोलतोय आपण. नॉर्थमध्ये आहे का ते? नाही आहे, कारण लँड सरफेसच आहे, उलट कमी कमी झालाय. मग आता कधीतरी तुम्ही लहानपणी ऐकलंय की गरजणारे 40. ऐकलंय का असं काही? ऐकलंय? ओके. सो गरजणारे 40 म्हणजे काय? गरजणारं कोण असतं? रोरिंग. इंग्लिशमध्ये रोरिंग काय? 40. गरजणारे 40. असे 50 पुढे गेले, अजून वाढलं तुमचं काय? खवळलेले 50. त्यालाच काय म्हणतो आपण? शूर 50. पहिलं कोण होतं? गरजणारे 40. सो हे वारे कुठल्या वाऱ्यांबद्दल बोलतोय? नीट सांगायचंय परत आपण. कुठले वारे? 30 पासून 60 कडे. म्हणजे मूळ वारे कोण येथे? प्रतिव्यापारी वारे, पश्चिमी वारे येथे. सो पश्चिमी वारेचं फक्त तुमचे काय असू शकतात? रोरिंग 40s, फ्युरियस 50s आणि श्रायकिंग 60s. किंवा मराठीमध्ये म्हणूयात आपण गरजणारे 40, खवळलेले 50 आणि वादळी 60. वादळी 60. काय काय म्हणलो आपण? गरजणारे 40, खवळलेले 50, खवळलेलाच ऑर करून शूर 50 पण म्हणतात त्याला. शूर 50 आणि वादळी 60. त्याप्रमाणे प्रक्रिया होती म्हणून त्याचं नाव दिलं. का केलं? कारण वाढत चाललाय स्पीड. सो वाऱ्यांचा स्पीड खूप जास्ती आहे, त्यामुळे काय दिसतंय तुम्हाला? ॲग्रेसिव्हनेस दिसतोय. वाऱ्यांमध्ये ॲग्रेसिव्हनेस दिसतोय. म्हणून नावं काय दिले? गरजणारे 40. सो 40ला आल्यावर वेग वाढला, ॲग्रेसिव्ह आहेत वारे तुमचे खूप जास्ती. सो ह्या भागामध्ये उलट शिप जर गेल्या तर काय होणार आहे? वारे जास्ती आहेत, त्रास होणार आहे त्यांना, राईट? म्हणून तर नावं ही दिली. काय नावं दिली? बघा, जेवढ्या गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत ना, सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे. तुम्ही नावं किंवा तुम्ही कुठल्या गोष्टींचं इंटरप्रिटेशन कधी करायला जाता? जेव्हा त्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावरती काहीतरी परिणाम होतो, बरोबर? जर तुमच्या आयुष्यावर परिणामच होत नसेल तर त्याचा विचार कोण करेल का? नाही करणार. इथे दिसतंय तुम्हाला की ह्या भागातनं जर सेलिंग करायचं असेल तर त्रास होतोय. का होतोय? वाऱ्यांचा स्पीड जास्ती आहे. म्हणून नावं दिली. गरजणारी 40, खवळलेले 50, वादळी 60. येतं लक्षात? हां. होडीतून किंवा मग नाव शिपमध्ये जेव्हा प्रवास करायचे तर वारं जसं त्या ह्याच्यात जाईल, कापडाच्या ह्याच्यामध्ये, तसं प्रवास करणार आहे. पण इथे 30 वरनं 0कडे चालले. उलटे येताना काय होणार? असाच प्रश्न आहे ना? हा, पण कारण की 30 आणि 35 क्रॉस करायचा इश्यूच येत नाही, कारण की 30 वरनं 0कडे चाललोय आपण. तर मग क्रॉस करायचं कसं? नाही, मला कळला नाही, प्रश्न नाही कळला. शिप जी आहे इथून इकडे येते. हा, तिकडे. हां, पण दरवेळेला तिथून तिकडेच येईल असं नाहीये ना. आता तुम्ही देश काढा. शट, हे मला वाटलंच होतं आज काहीतरी होणार आहे याचं म्हणून. ठीक आहे, तुम्ही देश काढा आता. हा 30 डिग्री म्हणतोय आपण नॉर्थमधला, बरोबर? सो एक साधारणपणे ओके, काढलात का आता? ओके. सो ट्रेड तुमचा ज्या वेळेला होतोय, हा सुद्धा अटलांटिक ओशनच आहे, हा सुद्धा अटलांटिक ओशनच आहे. आणि इथे वरचा युरोप आहे तुमचा, इकडे तुमचे ब्रिटनचे आयलँड्स आहेत. सो तुम्हाला समजा इथून न्यायचे ब्रिटनकडे, तर तुम्हाला क्रॉस करावं लागेल का नाही करावं लागणार? करावं लागेल. सो असं नाही आहे की फक्त इथून इथंच येतोय आपण किंवा तिथून तिथेच जातोय, सगळीकडेच फिरतोय. हां, एवढं मान्य आहे मला की एन्शंट काळामध्ये कुणी फार इकडे गेलं असेल असं नाही आहे, ठीक आहे. पण किमान कोलंबस आणि तुमचा तो कोण होता दुसरा, वास्को द गामा, यांच्या काळात तर पृथ्वी प्रदक्षिणान खालच्या भागांमध्ये गेले नाही लोक, ठीक आहे. जॉग्रफीची ही जे सुरुवातीच्या संकल्पना दिसत आहेत तुम्हाला, एन्शंट काळातलं तर काय म्हणूयात कॉन्ट्रीब्युशन आहेच आहे, पण सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन हे मिडिवल काळातलं दिसतंय तुम्हाला. सो मिडिवल म्हणजे अरबिरा, ह्या काळातलं कॉन्ट्रीब्युशन जास्ती आहे, ठीक आहे. ओके, सो इथपर्यंत कळलं आता?
हां बर्मुडा ट्रायंगल बर्मुडा ट्रायंगल आणि याचा संबंध नाही. का नाही? का नाही असंच मी विचारतीये. तुम्हीच विचार करा, तुम्हीच उत्तर द्या. हां शोधच लावता येत नाही. नाही नाही नाही, म्हणजे बर्मुडा ट्रायंगल आणि आपण ज्या संकल्पना वाऱ्यांची शिकतोय ह्याचा संबंध नाही असं मी म्हटलं. का नाही? कारण वी आर टॉकिंग अबाउट दी ॲटमॉस्फिअर, वी आर टॉकिंग अबाउट दी क्लायमॅटिक कंडिशन्स. आणि बर्मुडा ट्रायंगल काय आहे? समुद्र नाही. बेसिक ती संकल्पनाच कशामुळे आहेत? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे येते. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे कशाबद्दल? जिओमॉर्फिक प्रोसेसेसबद्दल आहे ती. सो दोघं वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. जिओमॉर्फिक म्हणजे पृथ्वीच्या आतल्या, जिओमॉर्फिक म्हणजे काय म्हणूयात आपण? अंतर्भूत पृथ्वीचं फोर्समुळे असलेली संकल्पना आहे ती. आणि स्पेसिफिकली ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे असलेली संकल्पना आहे ती. सो पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल, गुरुत्वाकर्षण बलाचा आणि वाऱ्यांचा संबंध नाही. वाऱ्यांचा आणि कशाचा संबंध आहे? कुठल्या बलाचा संबंध आहे? कोरिलिस फोर्सचा आहे. गुरुत्वाकर्षणाचा कशाशी संबंध आहे? मासशी संबंध आहे. मास म्हणजे पृथ्वीच्या एकूण असलेल्या इंटेरियरचा संबंध आहे. प्राकृतिक भूगोलाचा संबंध आहे, क्लायमॅटॉलॉजीचा नाही आहे असं मी म्हटलं. ओके, प्रश्न काय होता पण? प्रश्न काय होता तरी पण? म्हणजे हां. वाऱ्यांच्या वर डिपेंड होते. अजिबात नाही. हां, मी तेच म्हटलं मग की दोन कम्प्लिटली वेगळ्या आहेत थेरीज. हां ठीक आहे. मला वाटलं आणखीन काही वेगळा होता प्रश्न, म्हणजे उत्तर ऑलरेडी झालं आहे माझं. ठीक आहे. हां बरं, इथपर्यंत कळलं आहे का आता? ठीक आहे. बरं, आता पुढचा मुद्दा आहे की आपण शिकत काय होतो? वाऱ्यांची निर्मिती शिकत होतो. आधी बल वगैरे सगळं आपलं पाहून झालं. हां, आता विंड आपण काय करूयात? विंडला आपण डिव्हाइड करून बघूयात, क्लासिफाय करून घेऊयात, विंडला विभागणी करूयात. सो वाऱ्यांमधले पहिले विंड येतात तुमचे इनव्हॅरिएबल विंड. इनव्हॅरिएबल म्हणजे कुठले? नियमित वारे, नियमित वारे. आणि दुसरे आहेत तुमचे व्हॅरिएबल विंड म्हणजे अनियमित वारे. इथपर्यंत आलं लक्षात? आधी शिकलोय त्याच वाऱ्यांना आपण क्लासिफाय करून घेतोय आता फक्त. कसं चार्ट केला की लक्षात ठेवायला जास्त सोपं जाईल. सो नियमित वारे, अनियमित वारे. अनियमित वाऱ्यांची सॉरी नियमित वाऱ्यांची एक्झाम्पल सांगू शकाल? शिकलोय आपण आता जस्ट. नियमित कशाला म्हणणार आहात? कंटिन्युअस तुम्हाला दिसतात हे वारे. म्हणजे नियमित वारे कशा काऊन आहेत? ऑल प्लॅनेटरी विंड्स. प्लॅनेटरी म्हणजे कोण रे? ग्रहीय वारे. कसं लिहिणार सांगा? मराठी आहे तुम्हाला? असं लिहू नका. कसं लिहू नका? दोन्ही लिहिलंय तिथे त्याच्यामुळे. हां, ग्रहीय वारे. ग्रह अख्ख्या ग्रहावर तुम्हाला सापडणारे वारे म्हणजे ग्रहीय वारे, प्लॅनेटरी विंड्स. कोण आहेत प्लॅनेटरी विंड्स? कोणाला म्हणणार आहात? असा सिंपल प्रश्न असू शकतो. विच ऑफ द फॉलोइंग आर दी प्लॅनेटरी विंड्स? खालीलपैकी ग्रहीय वारे कोणते? असा प्रश्न असू शकतो सरळ. आणि मग ग्रहीय वारे कोण आहेत? सगळ्या ग्रहावर सापडणारे वारे. सगळ्या ग्रहावर सापडणारे, पर्टिक्युलर झोनमध्ये असतील भलेही, पण विषुवृत्तावरती इथे तुम्ही विषुवृत्तावरी वाहणारे वारे आपण पाहिले, बरोबर? हां, पण हे ईशान्य वारे काही फक्त भारतावर वाहत आहेत का? हां, तुम्ही त्या पट्ट्यात सगळीकडे जा पृथ्वीवर, अख्ख्या पृथ्वीवर ते वारे दिसत आहेत तुम्हाला, राईट? म्हणून प्लॅनेटरी विंड्स तुम्ही तिघांमध्ये डिवाइड करा, जे आपण ऑलरेडी शिकलोय. कुठले वारे आहे? व्यापारी वारे, प्रतिव्यापारी आणि ध्रुवीय वारे. व्यापारी, प्रतिव्यापारी, ध्रुवीय वारे. व्यापारी मधले दोन. तर ते फक्त कॅटेगराईज करून ठेवले आपण. व्यापारी मधले ईशान्य व्यापारी आणि नैऋत्य आग्नेय व्यापारी. ईशान्य व्यापारी आणि आग्नेय, नैऋत्य नाही इकडे घ्यायचे, नैऋत्य इकडे येणार आहेत. हां, ईशान्य व्यापारी आणि आग्नेय व्यापारी. प्रतिव्यापारी म्हणजे पश्चिमी वारे आणि ध्रुवीय म्हणजे पूर्वीय वारे. सो ग्रहीय वारे विचारले तर सांगता येतील आता तुम्हाला कुठले आहेत ते? हां, ओके. आता इकडे या, अनियमित वारे, व्हॅरिएबल विंड्स. सो व्हॅरिएबल विंड मधलं पहिलं एक्झाम्पल घेतोय आपण, ते म्हणजे लँड अँड सी ब्रीज. खारे मतलई वारे.
हे खारे आणि हे मतलई वारे. ओके, हे सांगून झालंय मला असं वाटतं एकदा. झालंय का? ओके, तरी मला सांगायचं आता. हां, वारे सांगा आता कुठले असतील. इकडून इकडे का इकडून इकडे? समुद्राकडून जमिनीकडे. थँक्यू. कंडिशन काय आलं लक्षात? कसे जातील दिवसा जमिनीकडून समुद्राकडे? हो, म्हणजेच तेच म्हणतंय, नावावरून मतलई आणि म्हणजेच दोघांचं एकच म्हणणं आहे. काय म्हणणं आहे दोघांचं? की दिवसा हे वारे पाहिजेत. ओके, आता पुन्हा आपण बघूयात. दिवसा मुळात जमीन लवकर तापते आणि पाणी उशिरा तापतं, हे माहिती आपल्याला. जमीन लवकर तापते म्हणजे तापमान कोणाचं जास्ती आहे दिवसा? जमिनीचं. म्हणजे प्रेशर कोणाचं कमी आहे? जमिनीचं. जर इथलं प्रेशर कमी आहे आणि इथलं प्रेशर जास्ती आहे तर वारे कुठून कुठं पाहिजेत? बदललं का वाक्य आता? स्वतःचं आर्ग्युमेंट बदललं. हां, म्हणजे तुम्हाला मूळ माहिती आहे की मतलई म्हणजे इकडून इकडे, पण मतलई वाहतात का दिवसा? नाही, खारे वारे वाहतात दिवसा. ठीक आहे. उलट रात्रीच्या वेळेला उलटी कंडिशन आहे. ही काढून ठेवायची डायग्राम आपल्या ह्याच्यामध्ये. आणि मी पुन्हा तुम्हाला सांगितलंय की असं कन्फ्युजन तुम्हाला इव्हन परीक्षेत सुद्धा होणार आहे, हे लक्षात घ्या. कितीही आता मी म्हणून घेतलं तुमच्याकडनं तरी सुद्धा हे कन्फ्युजन तुमचं होणार आहे परीक्षेत सुद्धा. म्हणून तर कन्सेप्ट शिकवल्यात. कन्सेप्ट कशासाठी शिकवल्यात मी? म्हणजे त्यावेळेला मग काय आठवायचं? कन्फ्युजन झालं की अरे तापमान कुठलं जास्ती आहे, म्हणून दाब कुठला कमी आहे, म्हणून वारे कुठले. इतक्या सोप्या प्रश्नांचे जर मार्क गेले तुमचे, ठीक आहे, हां, तर तिथे परीक्षेतच स्वतःला मला आठवायचं आहे तिथे. हां, मार्क अजिबात गेले नाही पाहिजे. जॉग्रफीत मला तुमचं 90% ॲक्युरेसी पाहिजे जॉग्रफीत मला. ठीक आहे, ते एकटे माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही, ती तुमची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि तेवढी मिळू शकतात का? डेफिनेटली मिळू शकतात. जॉग्रफीचे प्रश्न आपलं सगळं शिकून झाल्यानंतर प्रश्न सोडवा तुम्ही घरी जाऊन, आयोगाचे सोडवा असं मी म्हणते. ठीक आहे, पण त्यासाठी रिव्हिजन पाहिजे तुमची स्वतःची. ओके, बरं झाले, संपलं नाही आहे. हां, दुसरं काय? हे असे हे व्हॅरिएबल आहेत का? दिवसा रात्री बदलतात म्हणून व्हॅरिएबल घेतला आपण, अनियमित वारे म्हटलो. असे दुसरे वारे आहेत पुढचे, त्याचं नाव आहे माउंटन विंड्स अँड माउंटन अँड व्हॅली ब्रिज. माउंटन अँड व्हॅली ब्रिज म्हणजेच काय? डोंगरातले वारे आणि दरीतले वारे. डोंगरातले वारे आणि दरीतले वारे. आता पुन्हा तुम्हीच सांगायचं आहे मला. ही पहिली डायग्राम आहे. हां, ठीक आहे, हीच काढूया. हां हां, आता कुठले वारे असतील सांगा मला? वरनं खाली का खालनं वर? डोंगरातले का? आता तुम्हाला एवढं तर कळतंय, डोंगरातले म्हणलं तर ओरिजिन कुठे पाहिजे? वर पाहिजे, टॉपवर. दरीतले म्हणलं तर ओरिजिन कुठे पाहिजे? खाली. एवढं तर तुम्हाला कळतंय. आता सांगा मला कुठून कुठे पाहिजे दिवसा? सगळ्यांचं म्हणणं एकच आहे. इकडे म्हणणं आहे 3-4 जणांचं मी ऐकलं, ते काय? खालून वर असंच म्हणणं आहे का सगळ्यांचं? नाही, काही जण काय म्हणतात उलटं, वरून खाली. नाही, कुठून तरी जाणार आहेत ना, इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे. हां, स्टॅटिक नाही राहू. तुम्ही तटस्थ, आम्हाला काय माहित नाही, आम्ही तटस्थ. तुम्ही तटस्थ राहू शकत नाही. यू आर आयदर विथ देम और यू आर अगेन्स्ट देम. खालून वर लॉक किया जाए. ओके, बरोबर आहे, खालून वर. का खालून वर? वरती उष्णता, कारण आधी टॉप सरफेस तापणार आहे तुमचा, सो वरचं जास्ती तापणार आहे आधी दिवसा. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं? सो ही दिवसाची कंडिशन दिसली तुम्हाला. म्हणजे हे कोण आहेत? वाऱ्यांना नाव द्या. दरीतले वारे. ओरिजिन दरीत आहे, सो दरीतले वारे. समजलं? ओके. आता रात्रीची कंडिशन. ठीक आहे, माझा चंद्र एवढा व्यवस्थित येत नाहीये. खरं तर तो नीट काढायला शिकून घेतला पाहिजे, कारण चंद्रावर विशेष प्रेम आहे माझं. का आहे? नावात. ते त्याला कळली स्टोरी काय ती, त्याला विचारा नंतर.
ओके माझी वैयक्तिक नाही आहे, नाही तर त्याला खरंच विचारायला जाल तुम्ही. मी मायथॉलॉजिकल स्टोरी सांगतेय. हां ओके. सो चंद्र म्हणजे आता रात्रीची वेळ आहे, काय असणार आहे? तुम्हाला एक कंडिशन कळली आहे म्हणजे दुसरी ऑब्विसली अपोजिट असणार आहे, एवढं तर कळलं आहे. म्हणजे उलटं की रात्री ह्या जमीन लवकर थंड होणार आहे म्हणून प्रेशर वाढलं, म्हणून मग काय झालं, उलटं झालं. आता वर्ण खाली यायला सुरुवात झाली. बरोबर. दरीमध्ये ॲब्सोल्युटली मिळत नाहीये का उष्णता? मिळते ना दरीमध्ये उष्णता, पण दरीत नंतर मिळते, आधी कोणाला मिळते? टॉप सरफेसला मिळते. म्हणजे दरीमध्ये असं झालंय का दरीमध्ये काहीतरी शेड आहे आणि खाली उष्णता येतच नाहीये? नाही आहे ना, दरीत पण मिळते उष्णता, पण दरीत नंतर मिळते. त्याच्यामुळे प्रोसेस आधी कोणाची सुरू झाली? ह्यांची. कशाची सुरू झाली आधी प्रोसेस? ह्यांची, घेण्याची पण आणि टाकण्याची पण. ह्यांची उशिरा सुरू झाली, घेण्याची पण आणि टाकण्याची पण. सो उशिरा सुरू झाल्यामुळे काय झालं, उशीरपर्यंत सुरू राहिली ही. बरोबर. बर इथपर्यंत आलात, मग नाव द्या. वारे काय थे? डोंगरातले वारे. माउंटन ब्रीज आहे ही, डोंगरातले वारे. बर इथपर्यंत आलात तुम्ही. सो रात्रीच्या वेळेला काय झालं आता बघा की इथे काय होतं, तापमान कसं होतं, कमी होतं. सो आपण म्हणूया 10 डिग्री सेंटीग्रेड होतं समजण्यासाठी. ओके. इथे तापमान काय होतं, जास्ती 15 डिग्री सेंटीग्रेड. हवा कुठून कुठे आली, वरनं खाली आली. इथपर्यंत मान्य आहे सगळ्यांना? ओके. ज्यावेळेला ही इथनं खाली येते अशी हवा, हां ते आता स्लोप थोडासा पलीकडे पाहिजे खरं तर. उलटं काढूयात आपण, इकडून इकडे दाखवूयात. सो ही खाली उतरती अशी. इथे होतं 10 डिग्री सेंटीग्रेड, तिथे 15. जेव्हा ही खाली उतरतीये ही आहे जड हवा. सो जड हवा वरती राहू शकते का? नाही. सो इथे जी खाली हवा होती जिचं 15 डिग्री तापमान होतं, त्या हवेला काय केलं तिने, हवा हलकी कोण आहे जड आहे सांगा? ही जड आहे येणारी, ही हलकी आहे. इथपर्यंत कळलं? ओके. सो ही वरनं खाली उतरतीये, त्यावेळेला ही जी काही तुमची जड हवा होती, सॉरी हलकी हवा होती 15 डिग्री सेंटीग्रेडची, हिनी ह्या हवेला ढकलून दिलं. कुठे ढकललं? ढकलायला जागाच नाही आहे पलीकडे, त्याच्यामुळे ह्या हवेला हिने काय केलं, वर ढकललं. सो खालची जी हवा होती ती कुठे गेली, वर गेली. लोकल कंडिशन्स बघतोय आपण. खाली उतरल्यानंतर हवा खाली उतरतीये, सो तिला जागा पाहिजे खाली जायला. जागा पाहिजे म्हणून तिने काय केलं, दोन्हीकडनं अशी खाली उतरतीये. खाली उतरताना असलेल्या खालच्या हवेला असं वर ढकललं. इमॅजिन झालं इथपर्यंत? ओके. सो आता वर जा, खालपासनं वर जा, सरफेसपासनं वर जा. खालच्याचं तापमान किती आता? नाही ना, ह्याचं 15 आहे, खालच्याचं किती आहे? 10. आता खालपासनं वर जा. ॲज यू गो अप टेम्परेचर गोज ऑन, ॲज यू गो अप टेम्परेचर गोज ऑन इनक्रीजिंग. ही कंडिशन नॉर्मल कंडिशन आहे का? मग कुठली कंडिशन आहे ही? हां शिकलो नाही आपण, आई शपथ, म्हणजे शिकलो नाही आहेत आपण. जर शिकलो नसू आपण तर मग ही माझी चूक आहे, तुमची चूक नाही आहे. हां तापमान विपरीतता शिकलोय का असं काही? टेम्परेचर इन्व्हर्जन. नाही ही माझी चूक असती तर मी आत्ता बेंचवर उभी राहणार, ह्याच्यावर उभी राहणार होते. वाचवलंत तुम्ही मला. म्हणजे बेसिकली चूक कोणाची आहे? आपण केलंच नाही रिव्हिजन. बरोबर का? म्हणजे शिकवलंय मी तुम्हाला टेम्परेचर इन्व्हर्जन. काय कंडिशन आहे ही? भोपाळ गॅस ट्रॅजेडी सुद्धा पाहिली आपण. काय कंडिशन आहे ही? दिस इज टेम्परेचर इन्व्हर्जन कंडिशन. तापमान विपरीतता. ॲज यू गो अप टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग. कधी घडणार आहे तर स्पेसिफिकली व्हॅलीजमध्ये हे घडताना दिसणार आहे तुम्हाला. कधी? लॉंग विंटर नाईट्समध्ये. हिवाळी रात्र जेव्हा खूप मोठी असते, मुळात रेडिएशन द्यायला सुरुवात झाली आणि अजून सूर्य आला नाही आहे, अशा वेळेला ही कंडिशन जास्ती दिसणार आहे. सो खालची गरम हवा वर ढकलली आहे आणि थंड हवा खाली जाऊन बसली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल उलटं वाटतं. नॉर्मल कंडिशनमध्ये उलटं वाटतं. काय उलटं वाटतं? तुम्ही डोंगरांच्या टॉपवरच्या घरांमध्ये जर असाल तर थंडी जास्त वाजेल, कुडकुडाल, असं होत नाही. व्हॅलीमध्ये जास्त थंडी वाजते. त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे इम्फाळ. इम्फाळ अख्खं शहर व्हॅलीमध्ये बसलेलं आहे. इम्फाळ अख्ख्या शहराच्या दोन्ही बाजूंनी काय आहेत? सगळ्या बाजूंनी डोंगर आहेत. इम्फाळ अख्खं शहर कशात आहे? व्हॅलीमध्ये. सो तुम्हाला जास्ती थंडी व्हॅलीमध्ये वाजते, हे लक्षात घ्या. कार वाजते? तापमान कमी नाही, तापमान कमी पोचतं नाही. बेसिकली टेम्परेचर इन्व्हर्जनची कंडिशन आहे. थंड हवा खाली उतरली आहे.
पाहिली का थंड हवा खाली उतरलेली, जी थंड हवा जड होती, जिने खालच्या उष्ण हवेला वर ढकलून दिलं, त्याच्यामुळे खालची हवा थंड असल्यामुळे काय ती लॉकटअप झाली खाली, ती पुन्हा वर जाऊ शकते का नाही, हलकी हवा वर राहणार आहे. हलकी कोण आहे, 15 डिग्रीची हलकी आहे, ती वर राहणार आहे. सो ॲज यू गो अप टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग इन्स्टेड ऑफ डिक्रीजिंग. नॉर्मली काय दिसायला पाहिजे तुम्हाला, वर जात आहे तसं तापमान कमी 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 होत चाललंय दिसायला पाहिजे, पण ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला तापमान विपरीतता दिसते. ही घातक आहे जे तुमचं हॉर्टिकल्चरल रिजन्स आहेत. फॉर एक्झाम्पल जम्मू अँड काश्मीर घ्या, तुमचं कुलू मनाली शिमला कशासाठी फेमस आहेत, कशासाठी फेमस आहेत हे रिजन, नशीब तेवढ्यातच सांगितलं कशासाठी फेमस आहे थंड हवेची ठिकाणं, अजून पुढे गेला नाही. मी काय विचारतेय तुम्हाला, वी आर टॉकिंग अबाउट दी हॉर्टिकल्चर. सो कशासाठी फेमस आहेत असं म्हटल्यानंतर उत्तर काय एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडनं, काय एक्सपेक्टेड आहे, सफरचंदांच्या बागांसाठी फेमस आहेत हे, बरोबर की नाही. ओके, सो व्हॅली रिजन, ह्या ज्या भागामध्ये ज्या ज्या व्हॅलीज असणार आहेत तुमच्या, ह्याच्यात ज्या ज्या तुमच्या सफरचंदांच्या बागा असणार आहेत, त्यांना असं खूप काळ जर चालू राहिलं की टेम्परेचर निगेटिव्हमध्येच गेलं. मी दाखवताना जरी तुम्हाला 10 आणि 15 असं दाखवलंय, पण बऱ्याच वेळेला वर्ण खाली येताना हवा अजून खूप जास्त सिव्हिअरली थंड असू शकते, तापमान निगेटिव्हमध्ये पण असू शकतं याचं. सो हे जर निगेटिव्हमध्ये गेलं तापमान, तर त्याचा परिणाम तुमच्या हॉर्टिकल्चरल क्रॉप्सवरती होतो. सो हा निगेटिव्ह परिणाम तुम्हाला इथल्या सगळ्या उत्तराखंड असो, हिमाचल असो किंवा जम्मू अँड काश्मीर असो, ह्या सगळ्या भागांमधला हॉर्टिकल्चरल क्रॉपचा लॉस जो आहे तो सगळ्यात मोठा पुन्हा जॉग्राफिकल कंडिशनमुळेच दिसतो तुम्हाला. जेवढं सिव्हिअर होणार तेवढं जास्ती तुम्हाला दिसणार. सो ह्याही रिजनमध्ये तुम्हाला आता ग्रीन हाऊस गॅसेस ही संकल्पना माहिती आहे. सो पॉली हाऊसेस जे माहिती आहे तुम्हाला, पॉली हाऊसेस हे आपण ह्या भागामध्ये आता हॉर्टिकल्चरल क्रॉपसाठी वेगवेगळ्या पद्धतीने केली, जे मेंटेन करतायत. काय मेंटेन करतायत, टेम्परेचर मेंटेन करतायत. पॉली हाऊसेस म्हणजे उष्ण करतायत असं मी म्हणत नाही, मेंटेन करतायत टेम्परेचर. ओके, सो आता पुढचं हे पाहिलं. दुसरं असं तिसरं आहे तुमचं, त्याचं नाव आहे, 8 वाजलेत ऑलरेडी पण ठीक आहे. तिसरं आहे मान्सून. व्हेरिएबल आहे का मान्सून, येस व्हेरिएबल आहे. सो 2 भारतावरती या. जमीन तापते कधी, उन्हाळ्यामध्ये. सो जमीन तापली, प्रेशर कमी झालं, प्रेशर कमी झालं म्हणून विंड्स खालनं ओढल्या गेल्या, कुठून, जास्ती दाबाकडनं. सो खालनं ओढल्या गेल्या, आला मान्सून भारतामध्ये. इतका सिंपल आहे मान्सून, एका वाक्यात संपला. जमीन तापली, कुठली जमीन तापली, गॅंगनेटिक प्लेन. जमीन तापली, का तापली, सूर्य कुठे आहे, लंबरूप 23.5 वर आहे. कधी, 21 जून, म्हणजे जूनपर्यंत सूर्य वर 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 सरकतोय माहिती आपल्याला. मे मध्ये सूर्य वर ऑलरेडी वरपर्यंत आलेला आहे. म्हणजे काय, जमीन तापली आहे, कुठली, वरची. जर जमीन तापली वरची म्हणजे प्रेशर कसं झालं, कमी. कमी दाबाचा पुट्टा कुठे निर्माण झाला, भारताच्या जमिनीवर तयार झाला, म्हणून खालनं वारे खेचले गेले. झालं. उलट की समर सीझन, विंटर सीझनमध्ये सूर्य गेला खाली, आता जमीन तापली आहे का थंड झाली आहे, थंड झाली आहे. सो जास्त दाबाचा कुठे तयार झाला, भारतावर. जास्ती दाबाचा कुठे तयार झाला, सो हवा फेकली गेली कुठे, खाली. सो आधी पाहिलं तेव्हा काय होता, खालनं येणारा मान्सून होता, आता काय, वरनं जाणारा मान्सून आहे. संपला मान्सून एका वाक्यामध्ये. ओके, पण हा मान्सून इतका सोपा आहे का, मान्सूनला सेपरेट 2 तासाचं सत्र लागणार आहे आपल्याला. सो ते आपण नंतरच्या ह्याच्यात बेस क्लिअर असला की मान्सून पुढचा कळणार आहे तुम्हाला. ठीक आहे. सो आजचा जो बेस होता तुमचा प्रेशर बेल्ट्स आणि ह्या सगळा तो रिवाइज करायचा तुम्ही. तो केला तर मान्सून समजायला खूप सोपा जाणार आहे. जेव्हा केव्हा मी मान्सून घेईन त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेन सुद्धा की मी आता मान्सून घेणार आहे म्हणून. तो स्पेसिफिकली GS स्पेशलमध्ये घेईल आयदर मी, किंवा विशेष सत्र घेऊन त्या ह्याच्यामध्ये घेईन अभ्यास महोत्सवामध्ये. पण मान्सून हा खूप महत्त्वाचा आहे जो मी शिकवणार आहे तो. कारण तो तुम्हाला कुठल्याही सौदीमध्ये घ्या, तुमची बोर्डाची पुस्तकं घ्या, कुठल्याही पुस्तकांमध्ये असा एकत्रित जो मी शिकवणार आहे हा मान्सून तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे आधी संकल्पना क्लिअर असतील तर तेव्हा समजायला मदत होणार आहे आणि त्याची एक नोट तुमच्यापाशी तयार होणार आहे. ओके, ठीक आहे. संपलं नाही आहे, शेवट आहे स्थानिक वारे. स्थानिक वारे, लोकल विंड्स. लोकल विंड्स, स्थानिक वारे. थकलात का?
ओके, पण तरी पण आज पुरतं थांबतोय आपण. मी फक्त कॅटेगराईज करून दिलं तुम्हाला की इकडे व्हेरिएबलमध्ये काय आहेत, एवढे आहेत. लँड ब्रिज अँड सी ब्रिज, माउंटन अँड व्हॅली ब्रिज, मान्सून वेगळा पाहणार आहोत आपण. आणि आता काय मग स्थानिक वारे. सो पुढच्या सत्राला सुरुवातच आपली स्थानिक वाऱ्यांनी होणार आहे. ठीक आहे.